अजून मीटिंग चालूच नाही केलेली म्हणून आवाज नाहीये. विनंती आहे, स्क्रीनवरती कोणीही काहीही करू नका. आपल्यामुळे बाकीच्यांना त्रास होतो. स्क्रीन दिसतंय, आवाज येतोय माझा? हो सर. ओके. येतो सर, थँक्यू. आवाज येतो. यस. स्क्रीन दिसतंय. हो सर. ओके. आपण सुरुवात करूया. अ, चालेल ना? सुरुवात केली का थांबायचं अजून नाही ना? 162 जोडले. चालू करूया आपण. मी आता सगळ्यांना म्यूट करतोय. मध्ये काही ओके. प्रश्न वाटला, काही जर असला तर हँड रेज करा, म्हणजे मग मी तुम्हाला अनम्यूट करून मग तुम्ही प्रश्न विचारू शकता त्यावेळेस मला. ओके. ओके सर. येस सर, येस, थँक्यू. तुमच्या परमिशनने मी सगळ्यांना म्यूट करतोय. ओके. लेट स्टार्ट. आजचं आपलं सत्र आहे मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध. या सत्रामध्ये आपलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक तर्फे आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या आजच्या सत्रामध्ये. आजच्या सत्रामध्ये काही आपण बेसिक गोष्टी या शिकणार आहोत. शिकणार म्हणण्यापेक्षा आपण चर्चा करणार आहोत. आपण शिकत है ना. कारण बरं आपण शिकवणार, आम्ही शिकवणार तरी कोण तुम्हाला? तुम्ही सगळं प्रत्येक जणाकडे स्वतःचे काही मूल्य असतात, सगळे असतात. पण आपण काही चर्चा या गोष्टीवरती आपण या अनुषंगाने आज करणार आहोत. मुळात मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध असा हा आजचा सेशन ठेवण्याचं कारण काय आहे याचा जर आपण नीट विचार केला तर आपल्याला माहिती आहे की कोविडने आपल्याला एक मानसिक आरोग्याचं महत्व काय आहे, आरोग्य राखणं किती आवश्यक आहे, याचे आपल्याला एक त्याची गरज किती महत्वाची आहे हे आपल्याला कोविडने जाणून दिलं. माझी परत विनंती आहे आपल्याला की मध्ये मध्ये प्लीज व्हाईट बोर्डचा आपण वापर करू नका. तर त्या मानसिक आरोग्यामुळे आपलं मानसिक आरोग्य चांगलं असलं की आपल्या सगळं दैनंदिन आयुष्य हे चांगलं असतं हे आपल्याला जाणवलं. त्यानंतरून बऱ्यापैकी अवेअरनेस कोविड-19 नंतर है ना वाढला. कोरोना नंतर याचा अवेअरनेस, जागृती वाढायला लागली. पण तरीही आपण जर नीट ओप्पो CPH2325, तरी या अवेअरनेस आपण म्हटलं तरी विद्यार्थ्यांमधल्या असलेल्या ज्या आत्महत्येचं जे प्रमाण आहे ते आपल्याला वाढताना दिसतंय. त्याचे अनेक कारणं असतील, ते कारणं आपण इथं आज चर्चा करणार आहोतच. पण त्याच्याबरोबरच आत्महत्या प्रतिबंध कसा करावा, अ, है ना, त्याला कसं आपण हे करावं. वैशाली भिसे, मला वाटतं कोणी स्क्रीनला आपण टचच करू नका मोबाईलच्या, फक्त ऐका. वाटलं त्यावेळेस तुम्ही हे करा, त्यावेळेस मी बोलेल. नाही तर जे हे करतायत मला त्यांना नाईलाजाने आउट करावं लागेल मीटिंग मधून. तर आत्महत्या प्रतिबंध हा जो पुढचा आहे की आपण पाहतोय की आत्महत्या म्हणजे काय. येस, अक्षय सर.
हॅलो, हे जे अॅनोटेशन होत आहे ना सर मधात, त्याच्यासाठी होस्ट टूलमध्ये डिसेबल अॅनोटेशन असं एक ऑप्शन आहे. ॲक्च्युअली स्वतःहून कोणी करत नाही, पण ते पेन्सिलचं आयकॉन दिसलं की मन सहज त्या बटनकडे जातं. त्यामुळे ते होत असतील विद्यार्थ्यांकडनं. होस्ट टूलमध्ये डिसेबल अॅनोटेशन असं एक ऑप्शन आहे, ज्याचा उपयोग करून आपण सर्वांसाठी ते डिसेबल करू शकता, जेणेकरून कोणीही परत अॅनोटेशन करणार नाही. येस, थँक्यू सर. या वेलकम. ओके. तर आपण मानसिक आरोग्याचं बोलत होतो. आपण बघूया नेमकं मानसिक आरोग्य म्हणजे काय आहे, किंवा त्याला आपण कसं सामोरे जाणं खूप आपल्याला आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आज आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी जे वेगवेगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत त्याचा आणि आपल्यावरती अनेक प्रकारचा आपल्याला स्ट्रेस असतो है ना. अनेक प्रकारचा असा ताण आहे वेगवेगळ्या आपल्यासमोर जे अपेक्षांची पूर्ती करण्याचं जे एक मोठं ओझं आपल्यावरती आहे. त्याच्या निमित्ताने बरेच याच्यात आपले मानसिक आरोग्य म्हणा किंवा ते अ, कमी जास्त प्रमाणात आपल्याला ते रोज. आवाज येत नाहीये. उत्पा फरकाटे यांचा मेसेज आवाज येत नाहीये का? हा, मग मध्ये मध्ये हा, ज्यांना आवाज येत नाही त्यांच्या सिस्टीमचा काही प्रॉब्लेम असेल म्हणून ते नो व्हॉइस वगैरे म्हणतायत. ओके, थँक्यू. तर त्या आत्महत्या रोखण्यासाठी आपण बऱ्या प्रमाणात स्वतःला मदत करू शकतो. त्याचबरोबर आपल्या मित्र कंपनींना आपण मदत करू शकतो. पुढचं आहे मानसिक आरोग्य म्हणजे काय. आता आपण मानसिक आरोग्याचं हे करतात तर एक साधं असं सोप्या याच्यात आपण सांगितलंय, पुढे दिसतंय आपल्यासमोर की मानसिक आरोग्य म्हणजे आपले विचार, भावना आणि वर्तन यांचं संतुलन. यामुळे आपण आपल्या जीवनातील आव्हानांना लवचिकतेने आणि संयमाने सामोरं जाऊ शकतो. आता हे आपले विचार, आता आपले विचार म्हणजे मानसिक आरोग्य कसं असू शकेल, आपल्या भावना म्हणजे मानसिक आरोग्य कसं असू शकेल, किंवा आपलं वर्तन यांचं संतुलन म्हणजे मानसिक आरोग्य कसं असू शकेल. कोणी एक कोणी सांगू शकतं का हे विचार, भावना आणि वर्तन यांचं संतुलन म्हणजे नेमकी काय? तर आपण चर्चा म्हणतोय तर चर्चेच्या माध्यमातून आपण जाणार आहोत. ओके, ठीक आहे. तर येस बाळासाहेब सर. हॅलो. येस सर. हा नमस्कार सर. आवाज येतोय सर? येतो येतो. हा सर. म्हणजे मानसिक आरोग्य म्हणजे जसं आपण म्हटलो की आपले विचार, आपल्या भावना आणि आपलं वर्तन या सर्व गोष्टींचा एक समतोल म्हणजे आपलं मानसिक आरोग्य. तर विचार म्हणजे ही अशी गोष्ट आहे सर जी सातत्याने आपण करत असतो. पण त्याच्यामध्ये दोन, एक सकारात्मक विचार, एक नकारात्मक विचार. सातत्याने आपण नकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न केला किंवा करत असतो सर आपल्या आयुष्याशी रिलेटेड, तर याचा इम्पॅक्ट आपल्या मानसिक आरोग्यावर पडण्याची जास्त शक्यता असते सर. आणि करेक्ट सर, आपण बऱ्याच करेक्ट. वेळेस आणि बऱ्याच वेळेस आपण एक विचारांचा त्रिकोण पण असतो असं मी वाचलेलं आहे सर. तर त्या विचारांच्या त्रिकोणामध्ये जसे आपले विचार असतात त्या विचाराला अनुसरून आपल्या भावना असतात आणि आपल्या भावनाला अनुसरून आपलं वर्तन हे सातत्याने आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये घडत असतं सर. त्यामुळे विचार चांगले असेल तर साहजिकच ते भावना चांगल्या असतील आणि भावना चांगल्या असली की आपलं कृती, आपलं वर्तन पण चांगलं घडेल आणि जो ताण येतो आपल्याला, ज्याच्यामुळे आपलं मानसिक आरोग्य खालवू शकतं, त्याला कुठेतरी आपण आळा घालू शकतो किंवा कुठेतरी त्याच्यावर प्रतिबंधात्मक करू शकतो सर, असं मला वाटतं. थँक्यू सर. बरोबर सर, थँक्यू सर, थँक्यू. आता सरांनी आपल्याला जे सांगितलं की विचार, भावना आणि वर्तन यांचा त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण एकमेकावरती अवलंबून आहे. त्याचबरोबर आपण इथं संतुलन म्हणतोय. संतुलनला आपण आपल्या इंग्लिशमध्ये बॅलन्स, आता बऱ्याच प्रमाणात संतुलन शब्द आपल्याला किती जणांना माहिती नाही, पण बॅलन्स हा शब्द आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या जणांना माहिती आहे. मग हा विचारांचा बॅलन्स कसा ठेवायचा, जसं सरांनी आपल्याला सांगितलं की दोन प्रकारचे आपले विचार असतात. सकारात्मक विचार
आणि नकारात्मक विचार. असा जगातला कुठलाही व्यक्ती नाहीये की तो 24 तास सकारात्मक राहू शकेल. मी 24 तास आपण म्हटलं की नाही मी 24च्या 24 तास हा एकदम सकारात्मक आहे, किंवा असं कुठलीच व्यक्ती नाहीये की ते 24च्या 24 तास एकदम नकारात्मक आहे. कधी सकारात्मक आहोत आपण दिवसातून 24 तासापैकी, कधी नकारात्मक आहोत. नकारात्मक विचार होत आहेत, सकारात्मक विचार येत आहेत, आणि त्यातही आपला मुळात जे संतुलन म्हटलंय, बॅलन्स आहे, ते दोघांच्या आपल्याला बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक याच्यात आपण जास्त सकारात्मक होणं हे सुद्धा अ, मोठ्या प्रमाणात सकारात्मक, प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण आगीत जात आहोत, आणि आगीत गेल्यानंतर मी जळणार नाहीये, मला चटका लागणार नाहीये, ही सकारात्मकता तर माझ्यात आली आहे. नाही, माझा पॉझिटिव्ह विचार आहे, मी आगीत गेलो तरी मला काही होणार नाहीये. तर हे चुकीचं इथं, म्हणजे सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून ते थोडं वेगळं आपल्याला म्हणता येईल, त्याची हानी आपल्याला होती. म्हणून त्यातही त्यात आपल्याला जे दोघांचं संतुलन बॅलन्स करणं, की जिथे थोडं प्रिकॉशन्सली आपण घेतो तिथं प्रिकॉशन्सली आपण प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, आणि जिथे आपण सकारात्मक राहिलं पाहिजे, जिथे आपण जिथे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढं आहोत, की बऱ्याच अडचणी आपल्या समोर आहेत, आणि तिथं आपण सकारात्मकतेने विचार करणं, सकारात्मक राहून आपला आत्मविश्वास टिकून ठेवून, आणि तेव्हा अशा संकटांना आपण तोंड देण्याची आपल्यात शक्ती आहे, आपला आत्मविश्वास आहे, आपल्यात ते बल आहे, याची जाणीव स्वतःला होणं हे खूप गरजेचं आहे. आणि हीच सकारात्मकता जास्तीत जास्त आपल्या दिवसभरात आपल्यात असेल. आपण जे जी कर्तव्य आपले आहेत, जे जे काम आपण करत आहोत, ते चांगल्या पद्धतीने करण्याची सकारात्मकता आपल्यात आहे. मग तो जो आपला अभ्यास असेल, आपली नोकरी असेल, किंवा आपले दैनंदिन घरातले कामं असतील, आपले स्वतःचे काही रुटीन वर्क असतील, ते चांगल्या पद्धतीने होण्याची सकारात्मकता आपल्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे. मग त्या विचारांचा समन्वय, त्याचा बॅलन्स हा खूप गरजेचा आहे. त्याचबरोबर भावना, आता पाहिलं की भावनाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तीला भावना असतात. तर त्या भावनांचा जर आपल्याला समन्वय, त्याचं संतुलन आपल्याला करता आलं पाहिजे. अ, ज्याला आपण भावनांचा कोणी हँड रेस केलं, ओके. या भावनांचं संतुलन कसं करायचं, तर आपण कधी आनंदी असतो, कधी दुःखी असतो, है ना. कुठलाही व्यक्ती असं आपल्याला नाही म्हणता येणार की तो 24 तास एकदम आनंदी राहू शकेल, 24 तास एकदम दुःखी राहू शकेल. काही ना काही घटना असतात की ज्या कधी त्याला आनंदी करतात, कधी त्याला दुःखी करतात. पण याचं संतुलन, याचा बॅलन्स, याचा कंट्रोल, आता भावना कोणाच्या आहेत, माझ्या आहेत. तर माझ्या भावना मीच कंट्रोल केल्या पाहिजेत. पण तसं घडतं का? नाही घडत. आपल्या घरात टीव्ही आहे प्रत्येकाच्या, आपण पाहतो ते प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे. पण त्या टीव्ही असताना काय करतो, टीव्हीचं चॅनल रिमोटद्वारे समोरचा व्यक्ती बदलत असतो. म्हणजे रिमोटचं मला त्या व्यक्तीला पाहिजे त्या प्रमाणात तो रिमोटचं चॅनल बदलतो, आणि त्याला पाहिजे ते चॅनल तो लावतो. म्हणजे रिमोटच्या बटनावरती चॅनल बदलतं, त्याला पाहिजे ते. आता इथे करा की आपण स्वतः टीव्ही आहोत, म्हणून समोरचा व्यक्ती रिमोट आहे. म्हणजे आपल्या अपेक्षा असतील, है ना. आपले काही त्याच्याकडून आपण एखाद्या मित्राला मदत केली असेल तर आपली अपेक्षा आहे त्याने आपल्याला मदत करावी. आपण त्याच्या संकटकाळी त्याला मदत केली तर त्याने मला मदत करावी. मी त्याच्याशी चांगला वागलो, त्याने माझ्याशी चांगलं वागावं. ही जर अपेक्षानुसार तो वागला नाही, तर आपण काय करतो? अपेक्षानुसार वागलो नाही तर आपण काय करतो? एक मिनिट. मॅडम मीटिंग चालू आहे, नंतर करतो. तर हे मानसिक आरोग्याच्या याच्यावरती भावना जी आहे की समोरचा व्यक्ती जसं वर्तन करतोय, तो जसा बदलतोय, तसं आपल्या भावना, त्याने आपल्या अपेक्षेप्रमाणे वागला आपण आनंदी होतोय, तो आपल्या अपेक्षानुसार नाही वागला आपण दुःखी होतोय. हा, तर तो वेगवेगळं वर्तन त्याने केलं तर आपल्या भावना तशा बदलत जातो. आपण चिडतो, आपल्याला राग येतो, कधी आपण हसतो, कधी हे करतो, कधी इरिटेट होतो. ह्या सगळ्या भावना आहेत. ह्या भावना कोण कंट्रोल करतोय? तर समोरचा व्यक्ती, तो रिमोट कंट्रोल. आणि आपण टीव्ही आहोत, त्याला पाहिजे तसं तो आपला इमोशनल चॅनल तो बदलतोय, त्याच्या पद्धतीने तो जसा वागतोय तसं बदलत जात आहे. मग मुळात आता माझ्या इमोशनच्या, माझ्या भावनांचं कंट्रोल मी समोरच्याच्या हातात का म्हणून द्यावं? ते मीच कंट्रोल केलं पाहिजेत, कारण भावना माझ्या आहेत. बरोबर. मग माझ्या भावना मी नाही कंट्रोल केल्या, समोरचा कंट्रोल करतो, तर चालणार नाही. मग ते आपलं मानसिक आरोग्य तिथे ढासाळतं तिथं. म्हणून आपल्या भावनांचं संतुलन, आपल्या भावनांचा बॅलन्स
म्हणजे पॉझिटिव्ह ज्या भावना आहेत आणि निगेटिव्ह भावना आहेत, दोघंही व्यक्त करणं तितक्याच गरजेच्या आहेत. मग ह्या भावना व्यक्त करत असताना त्याचं संतुलन असणं खूप गरजेचं आहे. कारण मानसशास्त्रामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं की जो माणूस अति आनंदी होतो, है ना, अति आनंदी होतो, कंटिन्यू आनंदात राहतो, अति आनंद राहतो, त्यालाही सायकोलॉजिकल मानसिक आजार तो असतो, आजारी असतो असं म्हटलं जातं. आणि जो व्यक्ती भावनिकदृष्ट्या सतत दुःखी असतो तो सुद्धा मानसिक आजारी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर परत आपलं संतुलन, बॅलन्स, दोघा भावनांचा बॅलन्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. कारण आपल्याला वेळेला निगेटिव्ह नकारात्मक भावना म्हणजे कधी आपल्याला दुःख होईल, रडावं वाटेल, ह्या गोष्टी होतील आणि त्या अवश्य त्या त्या वेळेस त्या होणं आवश्यक आहे. घरात अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे, आपल्यातून एखादी व्यक्ती निघून गेलेली आहे आणि त्यावेळेस जरी मी आनंदी असेल, त्यावेळेस मला दुःख होत नसेल, मी आनंदी असेल, तर आपण साहजिक काय म्हणतो त्याला, याचं मानसिक आरोग्य खराब झालेलं आहे, याला काहीतरी आजार झाल्याचं आपल्याला दिसतंय असं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो. आणि खूप आनंदाचं ठिकाण आहे, एखाद्याचा वाढदिवस आहे, घरात आनंद आहे, प्रमोशन मिळालंय, आनंदा ठिकाण आहे, आणि तिथं एखादी माणूस दुःखी असेल तर तिथे आपण म्हणतो की साधा आला स्वतः छोट्या गोष्टींचा आनंदही घेता येत नाही. म्हणून मुळात भावनांचं आपल्याला संतुलन करणं खूप गरजेचं आहे. पुढचं जे आहे वर्तन. आता वर्तनाचं पण आपण पाहतो की आपण हवं तिथे प्रत्येक वेळेस आपलं वर्तन कसं असतं. आपण वर्तन नेहमी आपण चांगलं वर्तन कधी म्हणतो की प्रत्येक ठिकाणी एक ठराविक नियम असतात, प्रत्येक एन्व्हायरमेंटच्या, प्रत्येक कल्चरच्या, प्रत्येक जागेचे काहीतरी नियम असतात. आपल्या घरात सुद्धा कसं वागायचं हे आपले अलिखित नियम आहे. किंवा वडीलधाऱ्यांसमोर कसं वागायचं, लहान मुलांसमोर कसं वागायचं, चार मित्रांमध्ये आपण गेलो की कसं वागायचं, समाजात गेलो की कसं वागायचं, आणि आपल्या शाळेत गेलो, आपल्या कॉलेजला गेलो की कसं वागायचे, याचे काही अलिखित नियम आहेत. अलिखित नियमाप्रमाणे आपल्याला वर्तन करावं लागतं. हे समाजाने मान्य आपण ते तयार केलेले आहेत की जसं कोणाला ऑकवर्ड होणार नाही असं आपलं वर्तन, आपल्या वर्तनाने कोणाला त्रास होणार नाही असं आपल्याला वर्तन. मग याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काही करताना आपल्या कर्तव्यानुसार आपले वर्तन किंवा आपलं बिहेवियर आपल्याला बदलावं लागतं. बऱ्याच वेळेस जर मी एखाद्या कंपनीचा मॅनेजर आहे, तर मॅनेजर जर मी असेल, मी तिथे बॉस असेल, तर मला थोडं ते मॅनेजर सारखं वागावं लागेल. एखादी व्यक्ती चुकतोय तर त्याला चुका समजून सांगून तरी तो कळत नाही, तर त्याच्यावर थोडं तिथं रागवावं लागेल, थोडा त्या याच्याने माझं बिहेवियर मला करावं लागेल. पण ते नसेल ते नसेल तर मी त्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये मला तेच बॅलन्स ठेवून मी आनंदी होऊन घरी आलं पाहिजे. म्हणजे ऑफिसचा ताण, मी घरातलं वर्तन माझं कसं असेल की एकदम छान असेल. तर घरातलं वर्तन माझं अ, खूप छान असेल, व्यवस्थित असेल. म्हणून हे वर्तनाचं म्हणजे माझ्या ऑफिसचं, शिक्षणाचं, घराबाहेरचं जे आपलं आहे ते गेलेलं आपलं वर्तन आणि त्याच्या पाठीमागचं माझं घरातलं वर्तन, दोघांच्या मध्ये संतुलन, बॅलन्स राखणं हे खूप गरजेचं आहे. तर आपल्याला ते बॅलन्स साधता येणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण म्हटलं की आपल्या जीवनातील आव्हानांना लवचिकतेने, ज्याला आपण रेझिलियन्स असं म्हणतो, की लाईफमध्ये जे आव्हानं आहेत, प्रत्येकाच्या लाईफमध्ये आव्हानं आहेत. कुठला सजीव प्राणी असा नाहीये की त्याच्यासमोर आव्हानं नाहीये. मग आपण मी सजीव प्राणी म्हणतोय, मुळात मग त्याच्यात झाडं झुडपं आले, आले, प्राणी आले आणि आपणही आलो. कुठला सजीव प्राणी असा नाही की त्याच्यासमोर जीवन जगण्याचे आव्हानं नाहीयेत. पण त्या आव्हानाला लवचिकपणे सामोरं जाणं हे खूप गरजेचं आहे. आता आपण ज्याला आपण फ्लेक्झिबल बऱ्याच वेळेस म्हणतो, फ्लेक्झिबल पद्धतीने, रेझिलियन्सने आपण कसे त्याला सामोरे जाऊ शकतो. ही प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे अंग असतात की की एखाद्याला बोलत आपल्याला अभ्यास, आता आपण विद्यार्थी आहोत बरेच जण, आता परीक्षा तोंडावरती आहेत असं आपण म्हटलं, आणि त्याचं आपल्याला टेन्शन आलेलं आहे, ताण आलेला आहे खूप. मग त्या ताणाला सामोरे जाताना आपल्या हातात अजून 1 महिना आहे. 1 महिना आहे तर आपण व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग केलं तर आपण चांगला व्यवस्थित अभ्यास करू शकतो. आणि अभ्यास केला तर आपला हळूहळू एक एक अभ्यास आपला होऊन जाईल आरामात. 1 महिना आहे आपल्याकडे, 30 दिवस आहेत, त्याच्यापेक्षा जास्त दिवस आहेत, तर हळूहळू आपण त्या दिवसांचं आपण मॅनेजमेंट करून आपण त्याचा
तो दूर करू शकतो. पण त्याच्या विरुद्ध एखादी व्यक्ती काय म्हणेल, अरे एकच महिना राहिला आहे, आता कसं करायचं, है ना, एवढा अभ्यास राहिलाय, एवढं तर एवढे विषय आहेत, त्या विषयांचा अभ्यास आता कसं करायचा. त्याचा तो वेगळ्या अंगाने विचार करून एक तर ताठर भूमिका करून नाही हे माझ्याने होणार नाही असं एकदा तो करून त्याचा हळूहळू हळूहळू तो त्याचं जर स्ट्रेसची लेवल आहे ती वाढत जाऊन तर त्याच्या ओझ्याखाली दबायला सुरुवात करतो आणि आपलं स्वतःचं मानसिक आरोग्य हे खराब करून घेतो. आणि मग हे न करता आपल्याला त्याला ठीक आहे ना, एक महिना आहे, 30 दिवस आहेत आपल्याकडे, त्याचा आपण व्यवस्थित एक एक विषयाचे 4-4, 5-5 दिवस घेतलं की आपण छानपैकी त्याचा अभ्यास करू शकतो. आणि आपल्याला एक, मला तर प्रत्येक व्यक्ती असा आहे की जो किमान 60-65% स्वतःचा वेने पाडू शकतो आरामात मला, है ना. ह्या कुठल्या याच्याने त्या गोष्टीकडे बघणं म्हणून अतिशय लवचिक पद्धतीने फ्लेक्झिबल पॉझिटिव्ह वेने त्या जीवनातील आव्हानांना आपण सामोरं जाऊ शकतो. या पद्धतीने आपल्याला जाणं आणि संयमानं सामोरं जाणं, की बऱ्याच वेळा अशा अडचणी असतात की त्यांना आपण नाही नाकारूच शकत नाही. आयुष्यातले बरेच संकट असे असतात. आता स्पर्धा आहे, आता जॉब लागण्याची स्पर्धा असेल, अभ्यासाची स्पर्धा असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की आज स्पर्धा आहेत. त्या स्पर्धाला तुम्ही नाकारू शकतात का? नाही. पण त्या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला त्याला संयमानं आपल्याला तिथं सामोरं जाणं खूप गरजेचं आपल्याला आहे. म्हणून आपण संयमानं आपण ज्यावेळेस सामोरं जाऊ तो संयम राखणं यालाच आपण मानसिक आरोग्य असं आपण म्हणू शकतो. आता मानसिक आरोग्याचे संतुलन कसं राखायचं, आता आपण थोड्या वेळच्या वरती चर्चा करत होतो, त्याची एक पीपीटी आपण बघतोय. भावनिक संतुलन सगळ्यात महत्वाचं आपलं पाहिलं. मग भावनिक संतुलन म्हणजे काय, आता आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली. त्या भावनिक संतुलनामध्ये भावनांचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं. हे भावनिक संतुलन म्हणजे काय, हे भावनिक संतुलन राखण्यासाठी मुळात आपल्या भावना आपल्याला आपण ओळखू शकतो का? कोणी सांगेल का आत्ता तुमच्यातली भावना काय आहे? हँड रेज करू शकतो आपण, मी तुम्हाला हे करेल की तुमची सध्याची भावना काय आहे. मला वाटलं हँड रेज करून बोललात तर बरं होईल. येस, हँड रेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करेल. 2 जणांनी हँड रेज केलेत पण परत खाली केलेत. काय सध्याची भावना काय, एवढंच बोलायचं की मला असं वाटतंय की माझी आता ही भावना आहे. काय वाटतं तुमची सध्याची भावना काय आहे? येस, विद्या मॅडम. विद्या जोशी मॅडम, अनम्यूट करून बोला. नमस्कार सर. आता सध्या तुम्ही परीक्षेचा विषय काढलाच आता तर त्याविषयीच विचार चालू आहेत की 1 महिना राहिलेला आहे, प्रॅक्टिकलचं पण लिहायचं आहे आणि ह्या सगळ्या आता माझं एज असल्यामुळे सांसारिक जबाबदाऱ्या पण आहेत. तर हे मॅनेजमेंट कसं करता येईल वगैरे या संदर्भातच विचार चालू आहेत सध्या तरी. आणि याच्यामध्ये आपल्या फॅमिलीचं सगळं मुलांचं मॅनेज करणे वगैरे, तर तो बॅलन्स ठेवून आपण आपलं स्वतःच्या पण करिअरचं कसा ग्रोथ करायचं याविषयी विचार चालू आहेत आता. मला अच्छा. वाटते बऱ्यापैकी माझ्या म्हणजे ज्या सगळ्या लेडीज आहेत त्यांचं थोडंफार असंच असू शकेल. जे ओके. कॉलेजेसना वगैरे आहेत रेग्युलर त्यांचं कसं फक्त अभ्यासाचा फ्लो असतो. पण मिडल एज माझ्या सारखे जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या ह्या जबाबदाऱ्या आणि आपलं करिअर असं दोन्हीकडची कसरत चालू असते. ओके, सध्या मग तुमची भावना काय आहे? ही परीक्षा आहे आणि आता आपल्याला ते टार्गेट आहे. ओके, गुड. येस, थँक्यू अपर्णा सर. मॅडम. सर मानसिक आरोग्य म्हणजे काय हे तुम्ही समजावून सांगताय. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आणखी काय काय तुम्ही सांगणार आहात याच्याविषयीची उत्सुकता आहे. म्हणजे काही गोष्टी माहीत ऐकून आहोत आणि नेमका त्याच गोष्टी आहेत की नाही याच्याविषयीची उत्सुकता आहे. आणि जसं आता विद्या मॅडम म्हणाल्या की थोडंसं
पुढचा विचार महिनाभराचा परीक्षा जवळ येत आहेत तर त्या अनुषंगाने कशी तयारी करायची हा पण बॅक ऑफ द माइंड विचार चालूच आहे. पण एक्झॅक्टली. एकंदर तुम्ही जो विषय समजावून सांगताय त्याच्याविषयीची उत्सुकता आणि ते समजून घेण्यासाठीची अभिलाषा आत्ता ही भावना आहे सर. एक्झॅक्टली. मॅडम खूप छान. मी विचारलं, माझा प्रश्न मी विचारला होता की आपल्या सध्याच्या भावना काय आहेत. आता दोन मॅडमनी आपल्याला सांगितलं त्यांच्या भावना. मला एक सांगा, अगोदरच्या मॅडमने जे आपल्याला सांगितलं की त्यांनी जे परीक्षेचं थोडं स्ट्रेस आलेला आहे, ताण आहे, मॅनेजमेंट होत नाही. या संपूर्ण याच्यामध्ये त्यांची भावना कुठे होती, त्यांनी व्यक्त कुठे भावना केली? मॅडम परत बोलू शकाल आपण काय भावना व्यक्त केली? अगोदरच्या मॅडम बोलल्या होत्या त्या. मला वाटलं विद्या मॅडम, सॉरी. ठीक आहे. मॅडमने सुरुवातीचं जे आपल्याला सांगितलं है ना, त्याच्यामध्ये मॅडमने सांगितलं परीक्षेचं टेन्शन आहे, अभ्यास मॅनेज होत नाही, अभ्यास बराच बाकी आहे. ह्या संपूर्ण याच्यामध्ये भावना त्यांनी कुठंच सांगितलं नाही. मी विचारलं होतं आपली भावना कुठे आहे, तर त्यांना भावनाच सांगितलं नाही. दुसऱ्या अपर्णा मॅडम त्यांनी पण सांगितलं, पण त्यांनी पण उत्सुकता सांगितलं. पण उत्सुकता हा भावनेचा आहे का? नाही, ह्या आपल्या भावना नाहीयेत. आपल्या मुळात भावना ह्या वेगळ्या असतात. मुळात आपण त्या वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. आपला समज असतो की ते समोरच्याने समजून घ्यावे माझी काय भावना आहे. पहिल्या मॅडमने जे सांगितलं त्याच्यामध्ये भीती ही सगळ्यात महत्वाची भावना होती. पहिल्या याच्यामध्ये भीती ही भावना होती की मी पास होईल का नाही, माझा पेपर चांगले जातील का नाही, अभ्यास झालेला नाहीये, मॅनेज होत नाहीये, ही भीती आहे. मला चांगले मार्क्स मिळतील का नाही, चार लोक मला काय म्हणतील, ही भीतीची भावना आहे मुळात. मग ह्या भीतीची भावना मॅडमनी सांगितलं. साधा प्रश्न विचारला, सध्या तुमची भावना काय आहे? भावना एकच होतं की मला भीती वाटते, बस भीती ही भावना आहे. पण माझं सांगण्याचा अर्थ म्हणजे आपण चुकतो आहोत किंवा बरोबर याचं नाही म्हणत आहे. हे मॅक्झिमम जणांना, मलाही बऱ्याच वेळेस माझ्या भावना मला ओळखता येत नाहीत. पण मुळात भावना येणं आपल्याला है ना, भावना ओळखणं, भावनिक संतुलन करताना माझी भावना आत्ताची कुठली आहे है ना, ती मुळात काही भावनांचे प्रकार आहेत आपल्याकडे. बेसिक भावना आपण त्याला आनंद, दुःख, राग, भीती, आश्चर्य, तिरस्कार, प्रेम, कृतज्ञता आणि ज्याला आपण गिल्ट म्हणतो, लाज वाटणं, ह्या भावनांचे ह्या भावना आहेत. आणि आपलं संपूर्ण आयुष्य ह्याच भावनेच्या आजूबाजूला गुरफटलेलं आहे. पण याच्यापैकी आत्ता मी कुठल्या याच्या भावनेत आहे, माझी आत्ताची भावना कुठली आहे, हे मला समजून घेणं. कारण सगळ्यात महत्वाचा टास्क आहे की मलाच माझ्या भावना कळत नाहीत. समोरच्याने भावना समजून घ्याव्यात असं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो, पण मलाच माझ्या भावना नीट कळत नाहीत, तर समोरचा कसा समजून घेईल? म्हणून भावनिक संतुलन करताना मला अगोदर स्वतःची भावना आत्ता माझी कुठली आहे, आत्ता लेटेस्ट वर्तमान काळात माझी भावना कुठली आहे, हे मला कळणं हे खूप गरजेचं आपल्यासाठी आहे. तर ही भावना हे करत असताना आपण पडतोय की त्याचं, आणि एकदम मग आता भावना आपल्याला कळाल्यात की मी आता मला राग येतोय, आता मला आनंद आहे, आता मला दुःख होतोय, आता भीती वाटते, आता एखाद्याचा तिरस्कार येते, ईर्ष्या एखाद्याबद्दलची येते, एखाद्याबद्दल प्रेम होते. तर त्याचं अतिप्रमाण होता कामा नये. मग त्याचं अतिप्रमाण होता कामा नये आपण असं म्हणतोय. मग अतिप्रमाण म्हणजे काय, मग त्याला म्हणता येईल आपल्याला. तर समजा मला आनंद आहे, जसं मी आता म्हटलं की मी खूप आनंदी असणं मला कामाचं नाहीये. मग प्रत्येक वेळेस मी 24 तास आनंदी नाही राहू शकत, आणि मी असलंच नाही पाहिजे. आणि त्याच्या आनंदाची लेवल पण खूप असतं. बऱ्याच जण आपण पाहतो की खूप आनंद झाला की त्यांना हार्ट अटॅक येतात है ना. खूप आनंदी झालो, खूप खुश झालोय, खूप खुश, आणि असं बातमी मिळाली खूप खुश झालो, अरे वा, त्याच्यातून त्यांना हार्ट अटॅक येतात. मग काय होतं, हे अति आनंद हा सुद्धा धोकादायक आहे. त्याचबरोबर अति दुःख हे सुद्धा तितकंच धोकादायक आहे. अति दुःख, आपण दुःख, आपल्याला आनंद धोकादायक असतो हे माहिती नसेल, पण अतिदुःख धोकादायक आहे हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. म्हणून अतिदुःख, अति राग, आता आपणच रोज, आता हे आपल्याला हे माहिती आहे बऱ्याच वेळेस की राग हा धोकादायक आहे. कोणाला माहित नाहीये ते सांगा बरं, राग धोकादायक असतो असं? आपल्यालाही कळतं की आपण रागवलं नाही पाहिजे, तरीही आपण रागवलं जातो. आणि त्याचं बऱ्याच वेळेस आपण रागात बऱ्याच अशा काही कृती करून टाकतो की नंतर आपल्याला त्याचा पस्तावा होतो की अरे नाही, ही घटना, ही गोष्ट आपण रागात केली, ती करायला नको होती, आपण करतो बऱ्याच वेळेस. पण मग
ते का घडतं आपल्याकडून? कळतं पण वळत नाही, असं आपल्याकडे एक म्हण आहे. त्या पद्धतीने आपण करतो की आपल्याला नाही बऱ्याच वेळेस कळत की आपण काय करत आहोत ते. तर ते आपल्याला कळत नाही, म्हणून त्या भावनांचं व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित करणं, की माझ्या वेगवेगळ्या ज्या भावना आहेत त्या मला कुठल्या वेळेस कुठली भावना माझी असणं खूप गरजेचं आहे. मग जिथे मला आनंद व्यक्त करायचा आहे तिथे मी आनंद व्यक्त केला पाहिजे. जिथं मला दुःख व्यक्त करायचं आहे तिथं मी दुःख व्यक्त केलं पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण आपल्या भावनाच कोणाला सांगत नाहीत आपल्याला, कारण त्याचे कारण वेगवेगळे असतील. बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटतं माझी दुःखदायक गोष्ट आहे है ना, मला असं वाईट वाटतंय, हे मी कोणाला सांगितलं तर लोक हसतील, ते मला चिडवतील. ह्या उद्देशाने आपण आपल्या भावना कोणाला शेअर करत नाहीत. त्या शेअर करणं किती गरजेचं आहे आपण पुढं चर्चा करणार आहोत. पुढचं आहे नातेसंबंध. मानसिक आरोग्य करण्यासाठी नातेसंबंध हा आपला सगळ्यात खूप महत्वाचा आहे. आपण पाहतो की मॅक्झिमम मानसिक आरोग्य हे बिघडण्याचं एक कारण, एक सगळंच कारण नाही म्हणत पण एक कारण हे नातेसंबंधातील असलेला बिघाड, त्याच्यातला असलेला ताणतणाव, नातेसंबंधातला तणाव हा एक कारण असू शकतं. मग नातेसंबंधात आपलं संवाद कौशल्य, आपलं संवाद कम्युनिकेशन आपलं कसं पाहिजे, की कोणाला आपण कसं समजून घ्यायला पाहिजे. आपल्या घरात लहान बाळ असेल तर त्या लहान बाळाला, लहान मुलांना कसं समजून घेतलं पाहिजे, आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांना कसं समजून घेतलं पाहिजे, आणि आपल्या जे समवयस्क आहेत त्यांना आपण कसं समजून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी आपण कसा संवाद आपल्याकडून साधला गेला पाहिजे, याचाही आपल्याला विचार आपल्याला नीट करावा लागेल. मग आता आपण याचा विचार करताना जर आपण पाहिलं तर काय आपल्याला विचार करता येईल संवाद कौशल्य, की सगळ्यात महत्वाचं संवाद कौशल्यामध्ये असतं लिसनिंग, ऐकून घेणं, है ना. आणि आपण काय आजकाल कशाची कमी आहे, ऐकून घेण्याचीच कमी, पेशन्सच नाहीत आपल्याकडे, आपण ऐकून नाही घेत. तर आपल्याला समोरच्याचं ऐकून घेणं खूप गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीची एक सीमा निश्चित करणं, नातेसंबंधात पण एक सीमा निश्चित केलेलं असतं, की आई वडील म्हणून, है ना, पालक म्हणून, पाल्य म्हणून, मित्र म्हणून, हं, अनेक वेगवेगळ्या नातेसंबंधामध्ये त्याची एक सीमा आपण निश्चित केली पाहिजे. त्याची बाउंड्री आपण आखली पाहिजे, आणि ते असले ते आपण त्याच्या पुढे ती क्रॉस करणार नाही. त्याच्याने आपलं आरोग्य संतुलित राहील. त्याचबरोबर तणाव व्यवस्थापन आपण म्हणतो. मग तणाव व्यवस्थापन करताना आता तणाव कोणाला नाहीये, प्रत्येकालाच तणाव आहे. मी परत एक विनंती करतो सॅम सर, आपण तुमचा प्रश्न नंतर घेऊ. एक प्रश्न लिहून घ्या, आपले काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न नंतर आपण त्याला ऍड्रेस करूया, प्रश्नांना आपण नंतर उत्तर देऊया. तणाव व्यवस्थापन करताना आपण तणाव व्यवस्थापन म्हणतोय आपण, तणाव शून्य करा, स्ट्रेस शून्य करा असं आपण म्हणत नाहीये. स्ट्रेस झिरो आपल्याला नकोय, स्ट्रेस झिरो आपल्याला नकोय, नाहीच म्हणत आहे. आणि कोणीच म्हणणार नाही की स्ट्रेस हा झिरो राहायला पाहिजे. का? कारण स्ट्रेस नसेल, आपण असं एखादी व्यक्ती, शून्य स्ट्रेस कोणाला असतो, निर्जीव वस्तूंना शून्य स्ट्रेस असतो. जे निर्जीव आहेत त्यांना शून्य स्ट्रेस असतो. आपण निर्जीव आहोत का? नाही, आपण सजीव आहोत. सजीवांना स्ट्रेस असतोच, कारण स्ट्रेस हाच आपल्याला काय करतो, स्ट्रेस हाच आपल्याला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. जर स्ट्रेस नसेल तर आपण कुठल्याही प्रकारचं कार्य करणार नाही. आपल्याकडे ताण नसेल आपल्याला तर आपण साधं आपले दैनंदिन कार्य सुद्धा करणार, झोपेतून उठणार नाही, ब्रश करणार नाही, आपलं रुटीन कार्य करणार आहोत, कामाला जाणार नाही, कुठलंच कार्य आपण करणार नाहीत जर आपल्याला ताण नसेल तर. मग मी तर म्हणतो ताण असला पाहिजे, पण बरेच जण म्हणतात "तर ताण नकोय", पण मग ताण हा जास्त नको, त्याचं बॅलन्स साधनं, जिथं म्हणून एक तणाव व्यवस्थापन म्हटलंय की आपल्याला स्ट्रेस मॅनेज करायचं आहे, त्याचं मॅनेजमेंट करायचं, तो शून्य नाही करायचा. कारण तोच ताण आपल्याला कार्य करण्यासाठी काय करतो, प्रवृत्त करतो. त्याच्यामुळे जो आपण काम करत असतो, अभ्यास आहे, परीक्षा पास व्हायचं म्हणून आपण परीक्षेचा अभ्यास करत असतो, परीक्षा आहे, थोडा ताण, फक्त त्याचं जे स्ट्रेस ओव्हरलोड होणं आहे ते ओव्हरलोड होता कामा नये. त्याची तणाव कमी करण्याचे मग हे ओव्हरलोड म्हणजे कसं, ते जास्त प्रमाणात जर पुढे जात असतील तर त्याचं आपल्याला मॅनेजमेंट करावं लागेल. मग तणाव कमी करण्याचे काही वेगवेगळे तंत्र आहेत आपल्याकडे, श्वसनाचे काही तंत्र आहेत,
बरोबर आहे. त्याच्याबरोबर आपण बॉडी स्ट्रेस करून एकदम एक रिलॅक्स सोडू शकतो. त्याच्याने आपला स्ट्रेस कमी होऊ शकतो. बऱ्याच वेळेस आपल्या हॉबी आपण काय करू शकतो, हॉबी जपू शकतो जिथे आपल्याला. आणि अजून तणाव कमी करण्याच्या याच्यासाठी जर आपण म्हटलं की ड्रॉइंग आपण खूप छान आपण ड्रॉइंग करू शकतो. जिशान पिंजारी आपण ते ड्रॉइंग खूप छान पैकी आपण करू शकतो. त्याच्यातून आपले इमोशन्स आपला स्ट्रेस तिथे निघू शकतो. तणाव आपल्याला का की इरिटेटची भावना येते, ओव्हरलोड होते, आता नकोसं वाटतंय है ना, असं वाटतं ना. हे ते ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला ड्रॉइंग आहे. जर्नलिंगचे प्रकार आहेत, जसं जर्नल्स आपण लिहू शकतो. जर्नलिंग म्हणजे काय, आपलं दैनंदिन डायरी सारखं. की आत्ता आपण मी भावना म्हटले की आपल्या जे सगळ्यात आत्तापर्यंत आयुष्यात आनंददायी गोष्ट काय ती लिहून घ्या. ती आनंद आपल्याला त्याच्यातून खूप खुशी मिळाली होती, खूप खुश आपण झालो होतो, ती गोष्ट लिहा. त्याच्या वेळेस काय त्याच्या पाठीमागचं कारण होतं ते लिहा, आणि त्याच्यातून आपल्याला आनंद का वाटला ते लिहा. आणि त्याचबरोबर दिवसात झालेली सगळ्यात घातक है ना गोष्ट काय आहे, ती सगळ्यात घातक गोष्ट लिहा, सगळ्यात त्रासदायक गोष्ट लिहा, त्याच्या पाठीमागचं कारण लिहा. त्याच्यातून आपल्याला कळेल की आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आनंदी होतो, कुठल्या गोष्टीमध्ये दुःख होतो. म्हणून आपण त्यापुढे त्या गोष्टी कमी करून आपला ताण आपण कमी करू शकतो. लवचिकता हा परत एक त्याच्यातला रेझिलियन्सचा तणाव व्यवस्थापन मध्ये फ्लेक्झिबल असलं पाहिजे आपण प्रत्येक तणाव मॅनेजमेंट करताना. कारण स्ट्रेस मॅनेजमेंट करताना बरेच जण काय करतात, मला सकाळी उठायचं आहे आणि मला आता रोज चालायला जाणे चांगली गोष्ट, रोज सकाळी चांगले गेले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, सगळं मत. पण एखाद्या दिवशी काही कारणास्तव नाही जाता आलं मला व्यायाम करण्यासाठी, नाही मला कसरत करता नाही आली, मग त्याचं आज माझ्याकडून झालंच नाही, आज माझ्याकडून झालंच नाही, त्याला आपण किती दिवस पकडून ठेवणार आहोत, आज माझ्याकडून झालंच नाही म्हणून. तर अशा गोष्टींमध्ये आपलं फ्लेक्झिबल असणं खूप गरजेचं आहे. आणि पुढचं निर्णय घेण्याची आपली क्षमता, डिसिजन मेकिंग पॉवर, हे सुद्धा एक मानसिक आरोग्य संतुलनासाठी खूप महत्वाचं आहे. आपल्याला डिसिजन मेकिंग पॉवर खूप महत्वाचं असतं. कारण हे डिसिजन मेकिंग आपल्याला समस्या, आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी आपल्याला खूप महत्वाचं ठरतं. आपल्या आयुष्यामध्ये बरेच असे डिसिजन येतात, बरेच असे अ, आपल्यासमोर काय म्हणतो आव्हानं येतात, बरेच अशा परिस्थिती तयार होतात, द्विधा मनस्थिती होती, आपल्याला कळत नाही हा निर्णय घ्यावा का तो निर्णय घ्यावा. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागतो, व्यवस्थित असा निर्णय घ्यावा. आणि जर आपण तो निर्णय घेतला नाही, त्यानंतर आपणच म्हणतो त्यावेळेस निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं. मग आपण निर्णय न घेतल्यामुळे आपलं मानसिक आरोग्य खराब होतं, बऱ्याच अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं. म्हणून निर्णय घेता येणं हा सुद्धा आपल्याला एक मानसिक आरोग्य संतुलनासाठीचा एक उपाय आहे. किंवा ते आहे की पॉझिटिव्ह, आपल्याला पॉझिटिव्हपणे तटस्थ पद्धतीने आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे. मग त्याच्यातून आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे जे टेक्निक्स आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होतं, आपले जे जे प्रॉब्लेम्स आहेत है ना, ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी डिसिजन मेकिंग आपल्याला हे करतात. त्याचबरोबर गंभीर विचार येतात आपल्याला, बऱ्याच वेळेस गंभीर, आपण सिरियस असतो, आपल्याला सिरियस होऊन जातो. आपण म्हणतो आपण बऱ्याच वेळेला एखादे मित्र आपलं काय रे चल, नाही नाही मी ह्या गोष्टीसाठी सिरियस आहे, गंभीर विचार. मग ह्या गंभीर विचारात आपण काय नेमकं घेणार आहोत, काय नेमकं आपण त्याचं संतुलन करतो किंवा निर्णय घेतो. हा, मग ते गंभीर विचार नेमकं काय आहे, त्याची खरंच तेवढे गंभीर विचार करण्याची खरंच आवश्यकता आहे का. मग त्याचे परिणाम मी विचार करता करता माझ्याच आरोग्यावरती तर होत नाही ना, माझ्याच मेंटॅलिटीवरती त्याचे विचार होत नाहीत, त्याचे परिणाम होत नाहीत ना. याचाही अभ्यास आपल्याला त्या करावा लागेल. आणि मग तो विचार करायचा का नाही तो इतका गंभीरपणे, याचाही निर्णय आपल्याला घेता येणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस आपल्याला निर्णयच घेता येत नाही, म्हणून बऱ्याच अडचणी आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला आलेल्या दिसतात. म्हणून आपल्याला निर्णय घेता येणं खूप गरजेचं आहे. मग आता किशोरवयीन मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे शिक्षक, आपण विद्यार्थी आहोत किंवा आपल्या घरात बरेच मुलं असतील, त्यांचं असतं. मग यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे काही घटक असतात की ज्या व्यक्तीच्या ह्या लहान मुलांच्या किंवा किशोरवयीन मी असं म्हणतो, ज्याला आपण टीन एजर्स असं म्हणतो, यांच्या मानसिक आरोग्यावरती हे परिणाम करत असतात. मग ते काय करतात, तर शैक्षणिक दडपण आपण सुरुवातीलाच पाहिलं, शिक्षणाचं एक शैक्षणिक दडपण असतं.
शैक्षणिक दडपण येतं, गृहपाठ आणि त्याचं काय असतं, गृहपाठाचं टेन्शन असेल, परीक्षामुळे येणारा ताण असेल. मग याचं एक दडपण कसं असतं, शैक्षणिक दडपण आपण पाहतोय की आता जसं मॅडमने एक सांगितलं की अभ्यास झालेला नाहीये, परीक्षा तोंडावरती आहे. आता काय करावं, अभ्यास होईल का नाही, याचं एक दडपण आहे प्रमाणापेक्षा जास्त. या दडपणामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम झालेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर कुटुंबाची अपेक्षा असते. ही कुटुंबाची अपेक्षा ही खूप मोठ्या आहेत की आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाच्या अपेक्षा आपल्याकडून असतात. मग आपण विद्यार्थी आहोत, आपण जॉब करणारे आहोत किंवा कोणी असतो, की घरच्यांच्या एक अपेक्षा असतात की जर घरात कमवता पुरुष असेल की त्यांनी सगळ्यांसाठी एक आर्थिक त्यांनी सक्षम हवं, घरच्यातल्या बाकीच्या आर्थिक नीड्स असतील ते त्यांनी पूर्ण कराव्यात. हा एक साधी अशी इच्छा त्यांची असते आणि त्यांच्या त्या इच्छेला आपल्याला अपेक्षांना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर किशोरवयीन मुलांमध्ये पालकांच्या अपेक्षा असतात की आपल्या पोराने चार चौघामध्ये व्यवस्थित वागावं, त्याने वेळेवर उठावं, वेळेवरती अभ्यास करावा. ह्या बऱ्याच गोष्टींचा परिणाम त्याच्यावरती होऊन मग बऱ्याच वेळेस तो की काल पण आपलं एक झालं होतं, त्याच्यात एकाने सांगताना शेअर केलं की मुलं म्हणतात स्कूल में तो इतनी पढ़ाई है, उसका एक टेंशन है, घर जाके माँ बाप सुनते नहीं है, उनका एक टेन्शन आहे. म्हणजे काय, शाळेत मुलांना शिक्षक आहेत किंवा जे टीचिंग पद्धती असतील किंवा काय असतील त्याचं एक टेन्शन तर असतात. त्याचबरोबर पालक मुलांचं ऐकून घेत नाहीत आणि त्यांच्या अपेक्षा आहेत तू वर्गात इतके इतके मार्क्स मिळालेच पाहिजेत. म्हणजे 90, काही काही वेळेस तर आम्ही 95% मिळालेल्या मुलाला सुद्धा ओरडणारे पालक आम्ही बघितलेले आहेत. म्हणजे ह्या अति अपेक्षा पालकांच्या मुलांवरती राहतात. त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलगा दबून त्याला ताण, प्रचंड असा स्ट्रेसची लेवल ही हाय होऊन जाते. मग तो त्याच्यातून त्याचं मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. शाळेतले जे सहकारी असतात, मित्र असतात, ते असतात, त्यांचं चिडवणं किंवा त्यांचं बुलिंग करणं है ना, हे जे असतं ते त्याच्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्य होतात. मग मुलं चिडवतात, चार चौघं हसतात. मग याला खूप वाईट वाटतं की अरे चार चौघात आपल्याला मदत काय म्हणतो आपली हे उडवलं जातंय, मजाक केली जाते. त्याच्यामुळे ते चिडतात, खूप इरिटेट होतात मुलं आणि त्याच्यामुळं पण त्यांचं मानसिक आरोग्य, मानसिक त्रास ते करून घेतात. पुढचा एकटेपणा व मनस्ताप. मग एकटेपणा हा कसा असतो, मॅक्झिमम ह्याच किशोरवयीन यामध्ये. कारण हे आपल्याला माहिती आहे किशोरवयीनाचं बॉडी चेंजेसचं वय आहे. बॉडीमधले केमिकल्स चेंज झालेले असतात, बरेच शारीरिक बदल झालेले असतात आणि म्हणून ते इमोशनली अनस्टेबल अशी यांची परिस्थिती असते. मग ह्या परिस्थितीमध्ये त्यांना चार मित्र नसतील, चार चौघांमध्ये ते जात नसतील, तर एकटेपणा राहिल्यामुळे ते आपले जे मनातलं फिलिंग्स आहेत, कारण ह्या वयामध्ये मित्र खूप जवळचा असतो, पण मित्रच नसेल, एकटेपणा असेल, तर तो त्याच्या मनातलं फिलिंग शेअर कोणाला करणार? कारण तो पालकांच्या दृष्टिकोनातून तो लहान आहे, बाकीच्यांच्या दृष्टिकोनातून तो मोठा आहे. मग तो धड मोठा न धड लहान याच्यामध्ये तो एकटा पडतो आणि एकटा पडल्यामुळे तो तुझे इमोशन्स, त्याच्या भावना तो कोणाला शेअर करू शकत नाही, तो सांगू शकत नाही. म्हणून त्याचा तो त्रास करून घेतो आणि त्याचा तो मनस्ताप त्याला झालेला या सगळ्या गोष्टींचा, कोणी चिडवत असेल, कोणी हे करत असेल, काही चुकीची घटना त्याच्यावर घडली असेल, मग तो सांगत नाही. मग त्याचं हे करून तो स्वतःचं मानसिक आरोग्य हे खराब करून घेतो. पुढचं सोशल मीडियावरील तुलना किंवा त्याला आपण आता एक व्यसन, सोशल मीडियाचं व्यसन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सोशल मीडियाविषयी तुलना करताना काय म्हणतो की सोशल मीडियाचे सोशल साईट्सला जे जे वापरलं जातात, ज्याला आपण इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, आता लिंक्डइन, हे असे वेगवेगळे प्रकारचे आलेले आहेत. तिथं एखाद्या पोस्टवरती, आपण केलेल्या पोस्टवरती किती लाईक आलेत, त्याने केलेल्या पोस्टवरती किती लाईक्स आलेत, याचा एक सरासर तुलना केली जाते. त्याला यांनी हे कमेंट्स केली, मला नाही केली, माझ्या वाढदिवसाला मला कमेंटच नाही झाल्या, त्याच्या वाढदिवसाला इतके जणांनी कमेंट केल्या होत्या है ना, त्याला त्याचे इतके फ्रेंड्स आहेत सोशल साईट्सवरती, माझे तेवढे नाही आहेत. ही जी तुलना होते, या तुलनातूनही लोकांचं, मुलांचं मानसिक आरोग्य. बोंडे सर, आपण नंतर घेऊया तुमचा प्रश्न, तुम्ही लिहून ठेवा. तर आपण हे मानसिक आरोग्याच्या ह्याच्या हे तुलना होतात आणि त्याच्यातून मानसिक आरोग्य हे ढासळतं. त्याचबरोबर सोशल मीडियाचं व्यसन. आता आपण जो स्टडी होतोय, आता आजूबाजूला स्टडी होतोय की त्या स्टडीमध्ये असं दिसून आलं की सोशल मीडियाचं व्यसन तरुणांमध्ये ह्या वयात, म्हणजे ते सगळ्यांमध्येच वाढतंय, आपल्या वयामध्ये पण वाढत आहे, पण जास्त किशोरवयीन मुलांमध्ये ते जास्त वाढलेलं दिसतंय. कारण ॲव्हरेज 4.25 तास आपला नाईटचा अभ्यासाचा आहे. म्हणजे जो रिसर्च सांगतोय की 4.25 तास ॲव्हरेजली नाईटचा आहे या तरुण मुलांमध्ये. मग 4.25 तास कमी झालेत का, म्हणजे किती प्रमाणावरती त्याचं आहे. मग साहजिक आहे, मी जर 4.25 तास नाईटला वापरत असो तर माझा झोप
पूर्ण होणार नाहीये आणि झोप पूर्ण नाही झाली तर मी उशिरा झोपतो, किंवा मग सकाळी लवकर उठल्यामुळे शाळा असते है ना, किंवा आपल्यालाही जॉब्स असतात, ड्युटी असते, या सगळ्या गोष्टींमध्ये आपली झोप होत नाही. मग त्याचा संपूर्ण परिणाम आपल्या दिवसाच्या शेड्यूलवरती होतो, आपल्या शरीरावरती त्याचा त्रास तर होतोच, पण दिवसातल्या कामांवरती झालो की शाळेत शिक्षक ओरडतात, आपण ऑफिसला गेलो की आपल्याला बॉक्स किंवा नाही कामं झाले तर आपली स्वतःचीच तणतण होते, खूप चिडचिड आपल्या स्वतःचीच आपल्याला होत असते. मग याच्यामुळे आपण सोशल मीडियाच्या याच्यामध्ये याचा आणि झोपेचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात हे करू देतो येतो, कारण सोशल मीडियाच्या वापरामुळे झोप लागत नाही. एक सवय जाते आपली नॅचरल झोपेची, जो आपला झोपेचा वेळ आहे ती नॅचरल झोपेची सवय तुटते. मग आपल्याला रात्री 12:30 1 पर्यंत झोप लागतच नाही, आपल्यालाही कळत नाही, आपणच म्हणतो अरे झोप का लागत नाही, कळत नाही. तर तो लागलेला जो प्रभाव आहे, लागलेली जी सवय आहे, त्याचा परिणाम आहे. म्हणून आपण पाहतो की साधारणतः 7 ते 8 तासाची झोप आपल्याला आवश्यक असते, माणूस म्हणून ती घेण्याची, तरच आपला ब्रेन व्यवस्थित शांत रिलॅक्स होऊ शकतो. तो रिलॅक्स होण्यासाठी तो जर नाही झाला तर तो डोक्यामध्ये जे केमिकल्स असतात ते केमिकल्स तो कमी जास्त प्रमाण करतो आणि आपली सगळी गडबड आपल्या शरीराची, त्याच्याबरोबर मानसिक गडबड सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात होते. हे संपूर्ण 6 घटक आपल्या मानसिक आरोग्यावर, किशोरांच्याही आणि आपल्याही मानसिक आरोग्यावरती परिणाम करणारे घटक आहेत. मग आता जे आपण जे पाहिलं की काय काय दुःखी भावना असतो आपण, रागाची भावना बऱ्याच वेळेस ते झोपेतले बदल आहे, सामाजिक अलगाव ज्याला आपण म्हणतो, समाजातले काही हे असतात, वादावाद असतात, त्याचे असतात, आवडीत घट, आवड चेंज होत जाते आपली, है ना, आवडीत कट म्हणजे कमी आत्मसमर्पण आपलं आहे, सतत दुःखी, रिकामेपणाची भावना, राग, चिडचिड, आक्रमकता, झोप, भूक, लक्ष बदलणे, मित्रांपासून दूर राहणे, अभ्यासात किंवा खेळामध्ये आवड कमी होणे, स्वतःला निष्कृष्ट समजणे. मग आता याच्यात जे या घटना आहेत ह्या जर आपल्याला दिसला तर साहजिक आहे तो व्यक्तीचं मानसिक आरोग्य आपल्याला कमी झालेलं आहे किंवा मानसिक आरोग्य बिघडतंय. हे साधे दुःखी भावना म्हणजे सतत दुःख राहतोय किंवा एकटेपणा वाटतोय, आयुष्यात आता काही माझ्या उरलंच नाही, असं बऱ्याच वेळा म्हणतो ना, आता आयुष्यात काही उरलंच नाही, मला आता जगण्याची इच्छाच नाही, मी आता कोणाशीच काय नातेसंबंध मी ठेवणार नाही, आई वडील नको, भाऊ बहीण नको, मित्र नको, कोणीच नको, मी आला आता एकटेच राहायचंय, कोणाशी बोलायचं नाही, काही नाही. हे जे व्यक्त होत आहेत मुलं किंवा आपण पण सुद्धा, ही आपली सततची दुःखाची आणि एक रिकामपणाची भावना आहे. मित्रच नाहीत, मी कोणाजवळ माझं मन व्यक्तच करू शकत नाहीये, आणि जर मी कोणाशी ते व्यक्त करू शकत नाही तर त्याचे मला वाईट परिणाम खूप आपल्याला भोगावे लागू शकतात. त्याचं एक्स्ट्रीम ह्या भावनेचं, दुःखी राहण्याचं, सतत या रिकामपणाचे जे आहे, या रिकामपणाचं त्यांना भविष्यात खूप मोठी किंमत त्या व्यक्तीला मोजावी लागते, पर्यायाने त्याच्या कुटुंबाला, समाजालाही ती मोजावी लागते. एखाद्या व्यक्ती रागाची भावना, एखादा व्यक्ती राग, चिडचिड, आक्रमकता, हा नेहमी जर तो रागत असेल, नेहमी चिडचिड करत असेल, नेहमी आक्रमक राहत असेल, तर प्रमाणापेक्षा आक्रमक म्हणतो, कारण किशोर वय हे वय तसं आक्रमकतेचंच वय आहे. पण त्याची आक्रमकतेची पातळी जर खूप वाढत असेल आणि त्याच्याने त्याला स्वतःला तो त्याचं करून वेदना करून घेत असेल आणि दुसऱ्यांनाही त्याचा त्रास होत असेल, तर तेथे ते लक्ष देऊन त्याच्यावरती आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे. झोपेत बदल होत असताना झोप कमी होते, भूक कमी होते किंवा वाढते, दोन्ही होऊ शकतं. बऱ्याच वेळेस लोकांना झोप लागत नाही म्हणून ते जास्त खातात, काही वेळेस झोप लागत नाही म्हणून ते कमी खातात. पण भूक मध्ये, जेवणाच्या याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात बदल होणं खूप महत्वाचं असतं. आणि अटेन्शन लेवल, लक्ष बदलतं, त्यांचं अटेन्शन स्पॅन कमी होतोच, त्याचबरोबर पण त्यांना आज आवडणारी गोष्ट उद्या आवडत नाही, है ना, त्यांचं लक्ष प्रत्येक वेळेस बदलत असतो. मित्रापासून दूर राहतात, सामाजिक अलगावमध्ये काय, सामाजिकता त्यांची जी असते आहे ते लोकांमध्ये मिसळणं, सर्व जे सामाजिक कार्य काय असतात, आपले लग्न असतील, लोकांचे मित्र असतील, सामाजिक सोशल गॅदरिंग्स आपण म्हणतो, त्या सोशल गॅदरिंग्समध्ये जाणं बंद करणं, मित्रांपासून दूर राहणं, एकटं राहणं, मित्रांना टाळणं, मोठ्या लोकांना, घरच्यांना टाळणं, तो एकटा त्याच्या रूममध्ये राहणं, हे सामाजिक याचे अलगाव, त्याचे सुद्धा निगेटिव्ह असे परिणाम त्याच्या मेंटल हेल्थवरती, मानसिक आरोग्यावरती आपल्याला झालेले दिसतात. त्याची आवड, अभ्यासातली आवड कमी होते किंवा खेळातली आवड कमी होते या वयामध्ये. तर ती का कमी झाली, त्याचं प्रॉपर कारण पालकांनी, शिक्षकांनी आणि आपण सगळ्यांनी ते करणं खूप गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर कमी आत्मसमर्पण म्हणजे स्वतःला, आपण म्हणतो आत्मसमर्पण पाहिजे, म्हणजे स्वतःला समर्पित केलं पाहिजे. ते स्वतःला समर्पण केलं करताना, स्वतःला समर्पित करताना
आपण स्वतःला निष्कृष्ट समजतो बराच वेळेस. म्हणजे कमी आत्मसमर्पण म्हणजे काय आहे, की आपण म्हणतो ना समर्पण भाव पाहिजे, की स्वतः समर्पण भाव कधी येतो आपला? आपण बऱ्याच वेळेस म्हणतो देवाला समर्पण भाव पाहिजे किंवा एखाद्यावरती समर्पण भावनाचा आहे, की ट्रस्ट पाहिजे. एखाद्या व्यक्तीवरती आपण ट्रस्ट असतो तेव्हा म्हणजे तो जे सांगतो ते आपण ऐकतो. तसाच तो स्वतः सेल्फ ट्रस्ट असणं खूप गरजेचं आहे. स्वतःवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. माझा जर स्वतःवरती विश्वास नसेल तर मी स्वतःला निकृष्ट समजतो. स्वतःला निकृष्ट समजणं म्हणजे काय? मी काही कामाचाच नाही, माझ्याने काहीच काम होणार नाही, मी उगाचा पूर्तीतरावला आलो, मी उगाच जन्म घेतला, मी मरून गेलो तर बरं होईल, नाही राहिलो तर बरं होईल, या बद्दलची स्वतःची समज तो करून घेतो. आणि हळूहळू तसंच विचार करून करून तो स्वतःचं मानसिक आरोग्य खराब करतो. आणि हेच मानसिक आरोग्य त्याला भविष्यात एक मोठं चुकीचं पाऊल उचलण्याकडे तो जातो आणि तो त्याच्यासाठी तो त्याला प्रवृत्त होतो. म्हणून ह्या ज्या घटना आहेत या पालकांनी, शिक्षकांनी, मित्रांनी प्रॉपर त्यांनी जर ओळखल्या तर आपण त्याला मदत करू शकतो. मग आता आत्महत्याचे वॉर्निंग सायन्स काय आहेत? आपण आता ना वॉर्निंग सायन्स आहेत आत्महत्या करण्याचे किंवा सुसायडल टेंडेन्सीचे काही सायन्स आहेत. तो व्यक्ती सतत निराशजनक बोलत असतो. मग ओझं असल्यासारखं बोलणं, की आपण जसं खूप हळूवार बोलतो, डोक्यावरती खूप ओझं आहे, खूप गोष्ट आहे, अशा गोष्टी तो नेहमी नेहमी बोलत असतो. त्याबरोबर तो स्वतःला निराशजनक बोलतो. तो जसं ओझं असल्यासारखा त्याला निगेटिव्ह 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 बोलत असतं. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला जाणवतं की काहीतरी रोजचा आपला मित्र, रोजचा आपला मुलगा, रोजचा मी याच्यामध्ये काहीतरी फरक पडलेला आहे. खूप ओझं आहे त्याच्यावरती आपलं बोलतं. आपण बरं म्हणतो काही स्ट्रेस आहे. आपण विचारत असतो मित्रांना, काही स्ट्रेस आहे का? काय आहे का? काही लोक स्वतःला इजा करून घेतात. जसं आपण म्हटलं, की त्याला वाटतं, की मी काही कामाचंच नाहीये, माझं चुकलंय. सेल्फ ब्लेम, स्वतःला दोष देणं जे असतं, मग त्या पद्धतीने किंवा माझं चुकलं, मीच असं त्याच्याशी रिलेशन्स ठेवायला नको होतं. मीच त्याच्याशी एवढे संबंध जोडायला नको होते. मीच त्याला मित्र म्हणून घ्यायला नको होतो. मी जास्त अति त्याच्यावरती विश्वास ठेवला, त्याच्यामुळं माझ्या बरोबर असं घडलं. असं करून ते स्वतःला इजा करून घेतात. आणि आता आत्ताच्या जनरेशनमध्ये हे स्वतःला इजा करून घेण्याची या घटना ह्या वाढायला लागलेल्या आहेत. आपल्या जनरेशनच्या वेळेस कमी होत्यात, पण आत्ताच्या घटनामध्ये स्वतःला इजा करून घेण्याची याची कृती आहे ती आता आपल्याला वाढलेली दिसून येते. वस्तू देणे म्हणजे बऱ्याच आता वस्तू देणे म्हणजे काय? मूल्यवान वस्तू देऊन टाकतात. म्हणजे आतापर्यंत त्यांना जी अतिशय प्रिय असलेली व्यक्ती, मूल्यवान म्हणण्या म्हणजे खूप पैशावाली नाही, पण त्यांना जी खूप प्रिय अशी वस्तू होती, की ती वस्तू नाही नाही, मला हवीच आहे, मी ती काही झालं तरी कोणाला देणार नाही. तर त्या गोष्टीपासून त्यांनी आसक्ती घेत होतो. म्हणजे नकोय मला आता ही, नाही आवडत मला ही वस्तू, घेऊन टाका. है ना? समजा वडिलांनी याने त्यांनी आपल्याला खूप जर विचार केला, त्यांनी खूप केला, की एखाद्याने बर्थडेला सायकल दिली असेल, काही दिली असेल, तर खूप आहे. खूप जवळची त्याला खूप लाड आहे. खूप ती वस्तू खूप आवडते. ती आपल्यापासून दूर झाली नाही पाहिजे. घरी आल्या-आल्या तो सायकलच खेळणार आहे करणार. पण अचानक त्याने वाटलं, की नाही मला ही सायकल नको आहे, देऊन टाका तुम्ही, हे करा. असं जर वर्तन जर त्याच्यातून घडत असेल, तर समजायचं, की तो मनामध्ये खूप निगेटिव्ह, नकारात्मक विचार घेऊन चालतोय. विचाराबरोबरच त्याच्या मनातल्या भावना या सुद्धा नकारात्मक पद्धतीने आलेल्या आहेत. त्याच्यानंतर अचानक झालेला बदल, त्याचा व्यवहार, रोजचा व्यवहार आपल्याला माहिती आहे. ॲज अ शिक्षक म्हणून आपल्याला माहिती असतं, की रोज हा विद्यार्थी कसा वागतो. ॲज अ पालक म्हणून आपल्याला माहित असतं, की आपला मुलगा है ना किंवा है ना तो कसा वागत असतो. एक मित्र म्हणून आपल्याला माहिती असतं, की आपला मित्राचा रोजचा स्वभाव काय आहे हे आपल्याला माहिती असतं. पण त्याच्या त्या स्वभावामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये अचानक झालेला बदल, हा अचानक बदल म्हणजे तो अचानक शांत होऊन जातो, की रोज छान जोक करणारा, खूप बडबड करणारा मित्र तर खूप आहे ना, तो अचानक शांत होऊन जातो. मग तो अचानक शांत का होऊन जातो? मग तिथे काहीतरी गडबड आहे. हे साईन आहे, हे संकेत आपण ओळखणं खूप गरजेचं असतं. अचानक आपण ते ओळखतो. पुढचं एक धोकादायक वर्तन. तो बऱ्याच वेळेस धोकादायक वर्तन करतात, की स्वतःला जर इजा होईलच, है ना? पण मग बऱ्याच वेळेस ते सुसाईड सारखे अटेम्प्ट्स करतात किंवा जर आपण पाहतो, की ज्या स्वतःला इजा करण्याबरोबर अशा ठिकाणी ते इजा करतात किंवा कुठे ठोकून घेणं, डोकं आपटणं, हातपाय आदळणं, असे ते प्रकार ते घडत असतात. म्हणून धोकादायक वर्तन किंवा आतापर्यंत शांत व्यवस्थित असलेला माणूस अचानक एखाद्याशी भांडण करतो,
है ना, काही कारण नसताना किंवा आपल्याला असं वाटतं की नाही नाही याची आपल्या मित्राचं चुकतंय, आपल्या मुलाचं चुकतंय, आपल्या विद्यार्थ्याचं चुकतंय, त्यावेळेस असं वाटायला लागलं की ते त्याच्या डोक्यामधले वेगवेगळे विचार आहेत की ते त्याला ते वर्तन करण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि निराशाजनक पोस्ट, आता मी सोशल मीडियाचा आत्ता आपण वरती निगेटिव्ह बोललो, पण थोडा सोशल मीडियाचा येथे आपण पॉझिटिव्ह गोष्टीने जर घेतलं तर आपण मित्रांचे स्टेटस पाहतो, आपल्या विद्यार्थ्यांचे स्टेटस पाहतो, आपल्या पाल्यांचे स्टेटस, ते व्हॉट्सअप स्टेटस असतील, इन्स्टा स्टेटस असतील किंवा फेसबुकवरती किंवा लिंक्डइनला ती काय नेमकं शेअर करतात ती पोस्ट, त्या पोस्टचं ऑब्झर्वेशन करणं कंटिन्यू. आतापर्यंत रोज चांगल्या पोस्ट करणारा एक मित्र आहे, तो जर 7-8 दिवस कंटिन्यू निगेटिव्ह अशा स्टेटस, व्हॉट्सअप स्टेटस निगेटिव्ह स्टेटस ठेवतोय, ज्याच्या प्रत्येक स्टेटस मधून असं कळतं काहीतरी निगेटिव्ह भाव, नकारात्मक भाव त्याच्यातून येतोय, किंवा एखाद्या तो सारखे असे पोस्ट करतोय की नकारात्मक पोस्ट तो करतोय है ना, ताटातूट झालेला चाय करतोय, तर आपल्याला त्या कळायला पाहिजे की ह्या ज्या अर्थी हा कंटिन्यू ह्या पोस्ट करतोय म्हणजे त्याच्या मनामध्ये काहीतरी निगेटिव्ह भाव असू शकतो. आणि याच्यातून आपण आपल्या मित्राचं आयुष्य, आपल्या मुलाचं आयुष्य, आपल्या विद्यार्थ्याचं आयुष्य आपण या पोस्टच्या माध्यमातून वाचू शकतो. त्याचा आपण अनालिसिस आपल्याला करता येऊ शकतं की आपण किती चांगल्या पद्धतीने ते आपण करू शकतो. म्हणून हे पाहणं, हे सायन्स आहेत, आणि हे साईन किंवा हे लक्षणं, हे संकेत आपण ओळखणं खूप गरजेचं असतं. मग आत्महत्येची वेगवेगळी कारणं आहेत, ती कारणं आपल्याला माहिती आहेत की त्रास होत असतो ना, सतत शारीरिक किंवा भावनिक गैरवर्तन एखाद्याशी जर होत असेल तर साहजिक आहे त्याला त्रास होतो, खूप त्रास होतो. मग त्याच्या त्या त्रासमुळे तो खूप इरिटेट होऊन जातो. मग त्या इरिटेट झाल्यामुळे त्याला असं वाटतं की नको, आता हे जीवन नकोय, त्याच्यामुळे तो एक्स्ट्रीम पाऊल उचलू शकतो. पुढचं नातेसंबंध, प्रेम प्रकरणं असतील है ना, प्रेम प्रकरणात तो किंवा ती असेल, त्यांनी एकमेकांना काही टीच केलं असेल, काही असेल, त्याच्यातून माणसाला प्रेशर येऊन, स्ट्रेस ओव्हरलोड होऊन, त्याचं खूप नकोसं होऊन तो आयुष्य संपू शकतो. त्याचबरोबर नातेसंबंधात घरात कलह असतील, आई वडिलांबरोबर भांडणं असतील, है ना, मित्रमित्रांमध्ये भांडणं असतील, याच्यामुळेही तो व्यक्ती त्या संबंधातला स्ट्रेस घेऊन तो आत्महत्या करू शकतो, त्याच्यासाठी तो प्रवृत्त होऊ शकतो. पुढचं व्यसन. आता आपण व्यसनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं आपण सोशल मीडियाचं व्यसन बघितलं, तसंच काय लोक जे असतात की जे अल्कोहोलच्या आहारी जास्त जातात. मुलं सुद्धा सांगतोय मी, किशोरवयीन मुलं अल्कोहोल घेतात. आता आपण वेगवेगळे ड्रगच्या सध्या आजूबाजूला, आता आपण ह्या कालखंडामध्ये आपण नावं ऐकायला लागलो. आता पाहिलं की मॅक्झिमम कॉलेजच्या आजूबाजूला आहे ड्रग्स सर्रास विद्यार्थ्यांना मिळतायत. ते सुद्धा एक आत्महत्येचं कारण, व्यसन. कारण एकदा व्यसन मिळालं, 4 चौघांना कळालं की आपली बदनामी होईल, किंवा त्या व्यसनाच्या त्या नशेमध्ये ते स्वतःचं जीवन संपवू शकतात. पुढचं अपयश. अपयश हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अपयश, आपण म्हणतो बऱ्याच वेळेस म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पण मला जर स्वतःला अपयश खूप आलं तर ते अपयश पचवण्याच्यासाठी मी तयार आहोत का? कारण आत्ताचं दैनंदिन आयुष्य आहे, आपले मुलं असे आहेत, आपले विद्यार्थी असे आहेत की त्यांना आपण खरंच ॲज अ पॅरेंट्स म्हणून, ॲज अ टीचर म्हणून अपयश पचवण्यासाठी आपण त्यांना तयार करतो का? त्यांना अपयश पचवण्याची आपण कधी सवय लावली आहे का? कारण आपण बरेच जण आपण म्हणतो की तो आपण त्याला रेडीमेड देतो ना, स्पून फिडिंग बऱ्याच वेळेस करत असतो आपण. त्यांना सगळे मिळालं ते आहेत, आपल्याला जे मिळालं लहानपणी ते आपण पालक म्हणून त्यांना आणून देतो, तुला हवं तर देईल, मला लहानपणी मिळालं नाही म्हणून. अपयश, कमी याच्यात कमी वस्तूंमध्ये त्यांना समायोजन करण्याची, ऍडजस्टमेंट करण्याची त्यांची क्षमता कमी असल्यामुळे अपयश ते पचवू शकत नाही. मग ते अपयश त्यांचे वैयक्तिक असेल, एज्युकेशन मधलं असेल, व्यावसायिक असेल, ते किंवा वेगवेगळ्या प्रेमसंबंधातलं अपयश असेल, ते पचवू न शकल्यामुळे ते आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकतात. जवळच्या व्यक्ती, शोक म्हणजे दुःख होणं, खूप दुःख होणं, की जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे असेल, है ना, मग आई वडील, प्रियकरीण कोणीही असू शकतं. किंवा मित्र, म्हणजे खूप जवळचा मित्र होता माझा, तो गेला, आम्ही दोघं खूप छान मित्र होतो, त्याच्या गेल्यामुळे जोक होतो, तो गेला तर आता मी जाऊन काय करणार, म्हणूनही आत्महत्या होऊ शकते. आणि नैराश्य, ज्याला डिप्रेशन आपलं असं म्हणतो, हे नैराश्य दीर्घकाळ सतत चालणारं असेल तर, किंवा डिप्रेशन हे सतत असेल तर ते सुद्धा याच्यासाठी खूप आत्महत्येचं कारण म्हणून आपण त्याला पाहू शकतो. आत्महत्येबद्दलचे काही गैरसमज आहेत, ते दूर करणे खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे बोलणारे लोक आत्महत्या करत नाहीत, असं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की जे सतत बोलतोय, अरे मनातलं बोलतोय, मनातलं बोलतोय, म्हणून आता आपण म्हणतो की जो बोलत नाही तो आत्महत्या करू
शकतो, पण जो बोलतोय तो आत्महत्या करत नाही तसा आपला आहे. पण हा आपला गैरसमज आहे. बरेच असे मुलं आहेत, बरेच असे लोक आहेत की ते आपण म्हणतो, अरे आत्ताशी माझ्याशी इतका छान गप्पा मारून गेला, पण त्याने काय केलं कळालं नाही, त्याने कळूच दिलं नाही, है ना, कळूच दिलं नाही की त्याच्या डोक्यात हे वेगळे विचार. म्हणून तो जरी बोलला नाही तर त्याच्या आत्ता आपण जे वरती काही लक्षणे पाहिले, त्याचं बॉडी गेस्चर असलं, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्याचे डोळे हे आपल्याशी नेहमी बोलत असतात. म्हणजे आपण तोंडाने खोटं बोलत असतो, पण डोळ्याचे हावभाव, बॉडी गेस्चर हे आपलं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कंट्रोल करत असतं. त्याला आपण नाही कंट्रोल, ॲटो पद्धतीने ते कंट्रोल होतं. म्हणून त्याचा प्रॉपर आपला नॉन याचा बिहेवियरचा नॉन व्हर्बल ऑब्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो, न बोलता बाकीच्यांचा ऑब्झर्व आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून बोलणारे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. म्हणून हा गैरसमज आपण पहिले दूर केला पाहिजे की जे बोलतात ते आत्महत्या करत नाहीत. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की हे फक्त लक्ष वेधण्यासाठी किंवा अटेन्शन मिळवण्यासाठी, काही जण अटेन्शन सिकर असतात आपण म्हणतो, हे अटेन्शन मिळवण्यासाठी हा फक्त दाखवतो मी आत्महत्या करेल, आत्महत्येबद्दल बोलतोय, जीवन संपवण्याचं, की लोकांनी त्याच्याकडे अटेन्शन मिळावं म्हणून हे करतात. तर तसं नाहीये. बरेच असं वेदना जरी ठीक आहे ना, असं आपण म्हणू की 10 जणांपैकी 8 जण हे अटेन्शन याच्यासाठी ते करत असतील, पण 2 जण खरोखर आत्महत्या करतात. तर त्या दोघांना वाचवणं हे आपलं काम आहे. म्हणून आपण 10च्या 10 जण भले अटेन्शनसाठी करत असतील तरी आपण त्यांच्या पद्धतीने सजग होऊन, जागरूक होऊन, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण प्रत्येक जीव आपल्यासाठी वाचवणं हे आपलं महत्वाचं माणूस म्हणून कर्तव्य आहे. तो प्रत्येक जीव आपण वाचवला पाहिजे. म्हणून हे फक्त लक्ष वेधण्यासाठी करतात, हा आत्महत्येबद्दलचा गैरसमज आहे, तो आपण दूर केला पाहिजे. आत्महत्या करणं हे धाडस आहे असं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो. अरे स्वतःचं जीवन संपवणं ना, काय धाडस लागतं त्याला, कोणी असं कोणी संपवू नाही शकत. तर स्वतःचं अनपण काय नेमकं, त्यावेळेस तो त्या परिस्थितीत असतो की त्याला नकोसं वाटतं म्हणून तो ती कृती करून जातो. पण आपण जे म्हणतो की धाडस असतं, तो धाडस नाही, मुळात तो घाबरतो, त्याच्यापासून तो पळतोय. त्याला मिळेल्या तो का ते की जीवन नकोसं का वाटतं, की आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी त्याला वाटतं की मी सक्षम नाहीये, म्हणून त्यापासून तो पळतोय. म्हणून आत्महत्या करणे धाडस आहे, हा सुद्धा गैरसमज आहे. तो गैरसमज आपण दूर करणं. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ना एखादे, त्याचं धाडसच नाही, तो काय करणार आहे, तो फक्त दाखवतोय. तर तो आत्महत्या करणं हे धाडस आहे असा आपला गैरसमज आहे. तो आपण स्वतः दूर करणं अपेक्षित आहे. आणि बऱ्याच वेळा याबद्दल बोलू नये. आपण म्हणतो की आत्महत्याबद्दल असतं, म्हणून आत्महत्येबद्दल जास्त चर्चा करू नये. आत्महत्येवर चर्चा केली की लोकांमध्ये, पोरांमध्ये ते सहसा भाव येतील, आणि ते भाव घुसले तर मग लोक करतील, म्हणून त्याच्याशिवाय बोलू नये असं आपल्याकडलं म्हटलं जातं. पण आपल्याला आत्महत्याचं प्रतिबंध करायचा असेल तर त्याचा अवेअरनेस तयार करण्यासाठी आपल्याला आत्महत्यांबद्दल चर्चा करावीच लागेल. कारण त्याच्याबद्दलची चर्चा केल्याशिवाय त्याच्यातले जे समज आहेत, त्याच्यातले जे प्रतिबंधाचे जे उपाय आहेत ते होऊ शकणार नाहीत. म्हणून त्याच्यासमोर आत्महत्येबद्दल चर्चा करून, तर चर्चा काय करायची, आत्महत्या कशी करायची, त्याच्यापेक्षा आपल्याला प्रतिबंध कसा करायचा हे आपण छानपैकी करून त्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो. विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य समर्थन मग आपण काय केलं पाहिजे, तर सुरक्षित जागा आपल्या विद्यार्थ्यांसाठी असतील, मुलांसाठी असेल, आपल्यासाठी असेल, एक सुरक्षित जागा त्यांना आहे का. म्हणजे सुरक्षित जागा म्हणजे काय, की ते कम्फर्ट वागू शकतील, शाळेत कम्फर्ट असतील, वर्गात कम्फर्ट असतील, आपल्या घरी कम्फर्ट असतील, समाजात कम्फर्ट असतील, असं कम्फर्ट असं वातावरण, एन्व्हायरमेंट त्यांना ॲज अ पॅरेंट, ॲज अ टीचर आपण स्वतःला सुद्धा ते कम्फर्ट वातावरण तयार करून घेणं खूप गरजेचं आहे. दुसरं, ऐकून घेणे. जे आता थोड्यापूर्वी मी म्हटलो की पॅरेंट्स ऐकून नाही घेत, तर मुलांचं पालकांनी ऐकून घेणं, शिक्षकांनी ऐकून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पुढचं, शिक्षक आणि काउन्सिलरशी संपर्क. जर असं खूप वाटतं की एक्स्ट्रीम लेवलला आपल्याला वाटतं, तर शिक्षकांचे संपर्क, त्याचबरोबर शिक्षक आणि काउन्सिलर नसतील तर जे आपल्या आजूबाजूला तज्ज्ञ असतील मानसिक क्षेत्रामध्ये काम करणारे, त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो. आणि संपर्क करून आपण त्या व्यक्तीला मदत करू शकतो आणि त्यालाही देतो की तू एकटा नाहीये, आम्ही तुझ्या बरोबर आहोत, म्हणून त्याच्यातून आपण त्याला बाहेर काढू शकतो. तणाव व्यवस्थापन आपण करू शकतो. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी वेगवेगळे ट्रिक्स आपल्याकडे पण आहेत, आपण त्या वापरू शकतो. युट्यूबला याला त्याला ते बऱ्यापैकी आपण उपलब्ध आहेत. स्पेसिफिक पुढे जर एखादं सेशन आपल्याला करायचं मिळालं तर आपण स्ट्रेस मॅनेजवरती सेशन घेऊया. आता आपल्याकडे वेळ तसा कमी आहे म्हणून थोडं मी आता फास्ट घेतोय. पण हा तणाव व्यवस्थापन आपला झाला पाहिजे, त्याच्यातून व्यक्तीचं मानसिक आरोग्याचं चांगलं सुदृढ होण्यास मदत होते. मित्रांना प्रोत्साहन देऊन, त्याचे जे मित्र असतात, कारण हे वय असतं किशोरवय, हे पियर
प्रेशरचं वय असतं, मित्रांमध्ये जास्त राहणारं असतं, समवयस्कांवर जास्त विश्वास असतो. म्हणून त्याचे जे मित्र आहेत ते कसे आहेत, काय आहेत, त्यांना चांगल्या मार्गासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना याला मदतीला आपण ते मित्र मदत करू शकतात. आणि सोशल मीडियाचा सकारात्मक असा वापर सुद्धा विद्यार्थ्यांचं आरोग्य असं समर्थन म्हणजे त्यांचं आरोग्य मेंटल हेल्थ त्याची चांगलं ते ठेवू शकतं. तर मानसिक आरोग्य धोरणे आणि प्रतिमाध्यम सक्रिय आपण कसं करू शकतो. म्हणजे पाच सकारात्मक मित्र परिवार असेल, तो एक सामाजिक आधार त्याला मिळतो. सकारात्मक मित्र परिवार असेल की साहजिक आहे तो मित्रांमध्ये जाऊन आपणही बऱ्याच वेळेस टेन्शन असलं काही असलं मित्रांमध्ये गेलो की आपलं ते टेन्शन दूर होऊन जातं. विश्वासू व्यक्तीला बऱ्यातल्या ज्या भावना आहेत त्या विश्वासू व्यक्तीला सांगणं, म्हणून असा एकतरी मित्र एकतरी मैत्रीण मला असणं गरजेचं आहे, किंवा घरातली एकतरी मोठी व्यक्ती की तिच्यावरती आपला विश्वास आहे असं त्या व्यक्तीला आहे का. असं नसेल तर ते अनकंडिशनल लव्हचं अनकंडिशनल एक्सेप्टन्सचं नातं तयार करणं. कारण मित्र हाच असा एक असतो जो जीवलग असतो, तो कंडिशनल लव्ह आणि अनकंडिशनल एक्सेप्टन्स करत असतो की तू जे काही सांग मी तुझ्या बरोबर आहे, चुकीचं असेल बरोबर आहे पण मी बरोबर असतो. त्यावेळी अशा परिस्थिती अशा मित्राला अशा व्यक्तीलाच आपल्या मनातल्या भावना सांगणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी झोप, आहार आणि व्यायाम हे तिघं योग्य पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. स्वतःची प्रगती पाहणे म्हणजे तुलना करायची, दुसऱ्याबरोबर तुलना करायची नाही, तर स्वतःबद्दल आत्मजागृत आहे. आज मी इथे होतो, उद्या मी थोडं एक पाऊल पुढे जाईल, पण मी माझ्याशीच हे करेल, दुसऱ्याशी करणार नाही. दुसऱ्यांशी तुलना करून मला काही घेणदेण नाही. आज आहे तर माझी प्रगती मला खूप मोठ्या प्रमाणात नाही करायची, एक एक पाऊल टाकत मला प्रगती करायची. एकदम मला इथून एकदम पहिल्या पायरीवरून एकदम 100व्या पायरीवर मला जायचं नाही, तर पहिल्या पायरीवरून मला उद्या फक्त दुसऱ्या पायरीवरतीच जायचं आहे. आणि तेवढंच मी हळूहळू ती स्वतःची प्रगती करत जाईल आणि स्वतःच्या प्रगतीकडेच लक्ष ठेवून. आणि जर काही झालं तर काही अडचण आली काय झाली तर मदतीसाठी विचारणा होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून मदतीसाठी त्यांनी विचारलं पाहिजे, तितका तो फ्री पाहिजे आणि त्याच्यासाठी मदत ही अवेलेबल आहे. काही अडचण असेल तर शिक्षक असतील, पालक असतील किंवा आजूबाजूचे काउन्सिलर्स लोक असतील यांच्या बरोबर त्याने जाऊन मला मदत हवी आहे हे खूप विचारणं. बऱ्याच वेळेस मला वाटतं की मला कोणाची तरी मदतीची गरज आहे पण मी मदत मागायला घाबरतो. मदत मागायला घाबरलं की मदत आपण वेळेत करू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी असं आपण एन्व्हायरमेंट तयार करणं की ते पोरांनी व्यक्तींनी किंवा आपण स्वतः मदतीसाठी समोरच्याला विचारलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं मित्राला मदत करण्यासाठी काही माणसं बोलणे हलकं घेऊ नका. बऱ्याच वेळेस मित्र काही याच्यात रागात काहीतरी बोलून जातात म्हणून आपण मित्रांना हलक्यात घेतो, अरे काय जाऊ दे तो असं बोलला. पण मित्रांचं प्रत्येक बोलणं हे गांभीर्याने घ्या, त्यांच्या समस्या गांभीर्याने घ्या. ती समस्या आपण ती सोडवण्यासाठी कॅपेबल आहोत मान्य आहे, पण तीच समस्या तो समोरचा आपला मित्र तो ती समस्या सोडवण्यासाठी कॅपेबल असेलच असं नाहीये, त्याची क्षमता असेलच असं नाहीये. म्हणून तो जी समस्या सांगतो आहोत ती व्यवस्थित ऐकून घेणं हे आपलं काम आहे. मित्राचा व्यक्ती शांतपणे आहे का, म्हणजे बराच वेळा एखादी बोलत असतो तर आपण त्याच्या टिंगा टवाळी मस्ती करत असतात, जाऊ दे तो असंच बोलत असतो, काय तू सांगतो त्याच्यात काय तथ्य आहे वगैरे. पण मग त्याला व्यत्यय न आणता त्याचा पहिले तो काय म्हणतो ते शांतपणे ऐकून घ्या. भले ते योग्य असेल नसेल पण ते ऐकून घेणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपला मित्र हा थोड्या ट्रेसमधून किंवा याच्यातून काही अडचणीतून गुजरतोय किंवा जातोय, त्यावेळेस त्याला एकटं असं सोडू नका. त्याला भावनिक आधार देणं हे आपलं काम आहे. आणि जर काही असेल तर त्याला माहिती द्या की तू एखाद्या ज्याला माहिती आहे या गोष्टीचे त्याच्या अशा प्रौढ व्यक्तीचा सल्ला घ्यायला लावा, किंवा काउन्सिलर्स असतील, सायकॅट्रिस्ट असतील, सायकोलॉजिस्ट असतील यांची मदत घेणं ते घेऊ शकतात. आणि तेच आता मी सायकोलॉजिस्ट काउन्सिलर जे म्हटलो ते व्यावसायिक मदत म्हणजे प्रॉपर थेरपिस्टकडे जाऊन ती थेरपी आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो आणि त्याच्यातून आपण त्याला व्यावसायिक मदत आपण करू शकतो. तणाव कमी करण्याचे, स्ट्रेस कमी करण्याचे सोपी तंत्र आहेत जे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहेत पण आपण ती वापरत नाही. कळतं पण वळत नाही असं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो, ते आपण हे करतो. योगेश जगळे तर ते डीप ब्रिदिंग आहे. तर प्रोग्रेसिव्ह मसल, आता डीप ब्रिथिंग प्रत्येकालाच येते की लांब श्वास घ्या, लांब श्वास सोडणं हे प्रत्येकाला येतं. आणि ती खूप माइंडफुलनेसची छान टेक्निक आहे की आपल्याला माहिती आहे की श्वास आपण कालचा श्वास आज घेत नाही किंवा उद्याचा श्वास आपण आत्ता घेत नाही, आपण आत्ताचाच श्वास घेतो. म्हणून आपण आत्ताच्या परिस्थितीत श्वास घेत असतो. माइंडफुलनेसचा अर्थ म्हणजे काय, आत्ताच्या परिस्थितीत जगणे. म्हणून डीप ब्रिदिंग काय करतो, आपण आत्ताची परिस्थिती घेतलो आणि आपण व्यक्तीला आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण आणत असतो. म्हणून आपण डीप ब्रिदिंग केले पाहिजे, त्याच्याने आपला बऱ्यापैकी ट्रेस आहे तो कमी होऊन त्यावेळेचे जे विचार आहेत ते थोडे सेटल व्हायला मदत होते.
प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन एक टेक्निक आहे सायकोलॉजी किंवा थेरपीमध्ये वापरली जाते आणि इझी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पायापासून तो डोक्यापर्यंत शरीराचा एक एक भागाला स्ट्रेस द्यायचा आणि हळूहळू त्याला रिलॅक्स करायचा सूचना देऊन मधल्या मध्ये त्याला पॉझिटिव्ह त्याला सूचना देणं हे गरजेचं आहे. हे दिलं जातं. त्याचबरोबर ध्यान करणं, योग करणं, प्राणायाम करणं आहे, संगीत म्युझिक ऐकणं आहे, चित्रकला करणं है ना, ड्रॉइंग करणं, खेळ खेळणं, जर्नलिंग. मी आता थोड्या वेळ परत की आपल्या भावना लिहून ठेवा. त्यामुळे त्यावेळेस आपलं काय घटना घडली त्याच्यात आपली भावना कुठली होती, काय होती, काय घटना घडली हे कळालं तर प्रॉपर कुठले काय घटना आली की आपण आनंदी होतो, काय घटना आली की आपण दुःख होतो हे आपल्याला कळायला मदत होईल आणि मग आपण त्याच्यासाठी काही गोष्टी आपण तिथे करून ठेवू. म्हणून जर्नलिंग हा आपला तणाव कमी करतो, आपलं मानसिक आरोग्य चांगलं करण्यासाठीच आहे. मग ही मदत ज्या एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की सुसायडल टेंडन्सीज आहे, दुःखात आहे, तर आपण मग मदत कुठे आपल्याला करता येईल तर पालक मदत करू शकतात, शिक्षक मदत करू शकतात, शाळेतले काउन्सिलर असतात, मानसशास्त्रज्ञ असतात, मानोपचार तज्ञ असतात किंवा गव्हर्नमेंटच्या काही काही हेल्प लाईन आहेत किंवा जवळचे रुग्णालय आहेत. इथे त्या व्यक्तीला मदत मिळू शकते. ते त्याला अशा व्यक्तीला त्या आत्महत्या विचारापासून प्रवृत्त करू शकतात. पालक शिक्षक नाही करू शकले तर त्यांनी शाळेच्या काउन्सिलरकडे करावं. शाळेच्या काउन्सिलरला असं वाटतं की आपल्याकडून नाही हँडल होते तर त्याने जे जे सायकोलॉजिस्ट आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत त्यांच्याकडे ते पाठवावं किंवा बराच वेळ त्यांच्याकडे जायला कमीपणा वाटतो. कसं मी माझं सांगणार, मग ते मला चिडवतील. तर हेल्पलाईन नंबर आहे, हेल्पलाईन नंबरला कळत नाही ती गुप्त. कारण सगळ्यात महत्वाचं या सगळ्यांमध्ये काउन्सिलर पासून तर रुग्णालयापर्यंत आपण ज्याच्याकडे पण जातो तो आपली माहिती गुप्त ठेवत असतो. म्हणजे आपलं तो चार चौघांना सांगत नाही याला अशा अशा विचार येतात. मुळात तो गुप्त हे बातम्या सगळ्या तो गुप्त ठेवत असतो. तुम्ही काय बोललात ते तुमच्या आईवडिलांनाही कळत नाही, दुसऱ्या कोणाला व्यक्ती तुमच्या भावनाही दुसऱ्याला कळवल्या जात नाहीत. गोपनीयता खूप राखली जाते याच्यामध्ये. म्हणून आपण ते फ्री ऑफपणे त्यांना सांगणं हे खूप गरजेचं असतं. म्हणून आपल्या भावना तिथे आपण व्यक्त करणं, त्यांच्या पुढे जाऊन सांगितलं पाहिजे. म्हणजे ते आपल्याला मदत करू शकतात आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण एकटे नाहीत हे त्यांना जाणवलं पाहिजे. आपले मित्र बरोबर आहेत, आपले पालक बरोबर आहेत, आपले शिक्षक बरोबर आहेत, मुळात आपला समाज बरोबर आहे आणि तो आपल्याला ह्या गोष्टींना ह्या अडचणीत तोंड देण्यासाठी तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. म्हणून मी एकटा नाही ही भावना त्याच्यामध्ये ही जाणली पाहिजे. मग सकारात्मक मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी काही टिकणं ग्रॅटिट्यूड जे आहे, ग्रॅटिट्यूड जर्नल की बऱ्याच वेळेस आता आपण पाहिलं भावना लिहितोय त्याचबरोबर ग्रॅटिट्यूड जर्नल सुद्धा आपण ग्रॅटिट्यूड म्हणजे एखाद्या प्रती एखाद्याने चांगलं आपल्यासाठी केलं की आपण त्याला थँक्यू म्हणतो. तर ही थँक्यू म्हणण्याची जी आहे ते आपण लिहून काढा की कोणी माझ्यासाठी आता काय काय केलं आहे त्यांच्या प्रती मी कृतज्ञता भाव व्यक्त करणं गरजेचं आहे. टाईम मॅनेजमेंट आपलं झालं पाहिजे. जसं की बऱ्याच वेळेस बऱ्याच सत्रांमधून बरेच जण सांगतात की जो सकाळच्या लवकर उठत नाहीत, स्वतःचं दिवसभराचं ज्याचं दैनंदिन वेळापत्रक व्यवस्थित नाही, ते लाईफमध्ये त्यांच्या अडचणी खूप येतात, त्यांचं मेंटल हेल्थ हे खराब होऊ शकतं. सोशल मीडिया डिटॉक्स आपण केला पाहिजे. सोशल मीडिया डिटॉक्स म्हणजे काय, आवश्यक तेवढाच वापर सोशल मीडियाचा करावा, विनाकारण वापर आपल्याला टाळता येईल का हे आपण पाहणं खूप गरजेचं आहे. सेल्फ एक्सेप्टन्स खूप महत्वाचा पॉईंट आहे. जोपर्यंत आपण स्वतःला स्वीकारत नाही तोपर्यंत आपण जगात कोणाला स्वीकारू शकत नाहीत. भले आपण दाखवू शकतो पण स्वीकारू शकत नाहीत. म्हणून सेल्फ ह्याच्यामध्ये सेल्फ एक्सेप्टन्स खूप गरजेचं आहे आणि सेल्फ एक्सेप्टन्स जर गरजेचा असेल, सेल्फ एक्सेप्टन्स आपण केला, स्वतःला स्वीकारलं तर आपण जगाला स्वीकारू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं मदत मागणं ही आपली कमजोरी नाहीये, ती आपली गरज आहे. ती आपण मागणं गरजेचं आहे आणि ते आपण मागितले पाहिजे. सगळ्यात शेवटी आपलं जीवन हे मूल्यवान आहे, तुमचं जीवन मूल्यवान आहे. म्हणून बोलून दाखवा, तुम्ही बोला तुमच्या काय अडचणी आहेत आणि आपण पालक म्हणून, शिक्षक म्हणून आणि आम्ही सायकोलॉजिस्ट म्हणून आपल्या मदतीसाठी आम्ही सदैव तयार आहोत. तुम्ही एकटे नाहीत. ही भावना तुमच्यात त्यांच्यात जागणं खूप महत्वाचं आहे. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. आपण हँड रेज करून हे करू शकतो. काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. पुढील एक 5 मिनिटात आपण हे करू आणि मग पुढे संपवू. नसतील प्रश्न तर आपण थांबू. कारण मध्ये 1-2 हात वरती आले होते म्हणून मी विचारतोय. प्रश्न असतील तर आपण हे करू. आपण हँड रेज करून बोलू शकतात. प्रश्न आहेत असं कोणीतरी म्हटलंय. माफ करा, मेला ते पिअरन वगैरे नंबर याचे काही मला माहिती नाहीये आपल्या इंग्लिशची. ते असे प्रश्न मला विचारू नका, आपल्या कन्सर्न स्टडी सेंटरला विचारा.
काही प्रश्न यश शरद कुमार सरांना आहे. यश शरद सर. सर नमस्कार. हा सर. सर समजा एखादा इंट्रोवर्टेड पर्सनॅलिटीचा लहान मुलगा आहे आणि त्याच्या समजा आई वडिलांच्या आणि त्याच्या वयामध्ये गॅप आहे किंवा त्याची बहिणी भावंड पण मोठे आहेत, तर अशा वेळी त्याला घरी समजून घेणार किंवा त्याची भावनिक अवस्था काय आहे, त्याला सुख कधी होतं, दुःख कधी होतं, त्याच्या मनाला कोणत्या लहान सहान गोष्टी लागतात हे हे कोणाला समजत नाही किंवा समजून घेत नाही. तर अशा वेळी अशी मुलं एकटी पडतात, तर त्यांचा भविष्यात कशा पद्धतीने त्याची ग्रोथ होते किंवा ते साचले पण त्याच्यात असते की कोणी समजून न घेणार आहे, त्याला एकटं एकटं वाटतं किंवा मित्र पण नसतात तसे की समजून घेऊ शकतील किंवा असा जास्त करून असा आयसोलेटेड राहिलेला आहे. तर अशा मुलांना कशा प्रकारे त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे किंवा ट्रीट केलं पाहिजे? बरोबर सर, तुम्ही जे आता प्रश्न केला की वयाने तो मुलगा लहान आहे, घरात त्याला वातावरण व्यवस्थित मिळत मिळत नाही. हा. हा, तर त्याच्या अशा वातावरणामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक आहे की आता आपण जे म्हटलोय की आपल्याला जाणवतंय की त्याला वातावरण नाही मिळत आहे, हे तुम्हाला जाणवतंय ऍज अ शिक्षक म्हणून असाल किंवा आजूबाजूला तुम्ही राहत असाल म्हणून तुम्हाला जाणवत असेल किंवा तुम्ही घरात पॅरेंट्स असाल म्हणून तुम्हाला ते जाणवत असेल. तर सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडून तुम्ही त्याला काय मदत करू शकतात, कारण त्या जो आता तुम्ही म्हणतात की त्याला मित्र पण नाहीये, तो इंट्रोवर्ट आहे, हा. तर आपण त्याचा इंट्रोवर्टपणा दूर करण्यासाठी आपण काय त्याला ओके. मदत केली आहे ऍज अ आपण इंडिव्हिज्युअल. आता तुम्हाला जाणवतोय की ही घटना आहे, तो पुढे जाऊन कदाचित घातक अशी तो काही करू शकतो. एवढे याचे म्हणून तुम्ही त्याचा इंट्रोवर्टपणा कमी करण्यासाठी आपण वैयक्तिक लेवलवरती काय करतो आहोत. निश्चित त्या मुलाला ड्रॉइंग कदाचित आवडत असेल, कारण तो इंट्रोवर्ट आहे, तो बाहेर चार चौघांना खेळायला तर नाही जाणार आहे. तो मोबाईलवरच खेळतोय किंवा तो मध्येच तो ड्रॉइंग करतोय किंवा वैयक्तिक कार्य तो एकटेपणाने करतोय. तर त्याचं ड्रॉइंग कदाचित चांगलं असेल, तर त्या ड्रॉइंगमध्ये ड्रॉइंगच्या ज्या भावना आहेत त्या ड्रॉइंग, कारण ड्रॉइंग हे भावना मांडण्याचं उत्कृष्ट असं साधन आहे की बऱ्याच वेळेस सायकोलॉजिस्टकडे एखादी व्यक्ती असा इंट्रोवर्ट व्यक्ती बोलत नाहीत, तर त्याला ते ड्रॉइंग काढायला होतात, काही चित्र दाखवतात, त्या चित्रात तुला काय दिसतंय, तो ड्रॉइंग काय काढतोय ते पाहिलं जातं आणि त्या ड्रॉइंग मधून त्याचे इमोशन्स तपासले जातात की हा कुठल्या प्रकारचे इमोशन्स तो न बोलता त्यामध्ये ड्रॉइंग मध्ये तो व्यक्त करतोय. तर ते त्याने जे काढलेले चित्र असतील ते आपल्याला नाही नसेल कळत, पण आपल्याकडे आजूबाजूला जे तज्ज्ञ असतील किंवा ज्यांना थोडंफार माहिती असेल, त्याच्या शाळेतले काउन्सिलर्स असतील, त्यांच्याकडे आपण देऊ शकतो आणि त्याच्यातून आपण ते भावना तिथे आपण व्यक्त करू शकतो आणि त्याच्यातून तो ज्या निगेटिव्ह भावना किंवा जो फिलिंग तो व्यक्त करतोय त्याच्यापासून आपण थेरपीद्वारे त्याला ते दूर करता येऊ शकतं. मग हळूहळू त्याला कारण इंट्रोवर्ट लोकांचा ते ज्या अर्थी ते तुम्ही ज्या दोन इंट्रोवर्ट मध्ये तुम्ही अजून त्याचा म्हणतात की त्याचा स्वतःवरती पण त्याचा विश्वास नाही, कारण तो एकटे तो जर मित्रच मिळू शकत नाहीये तर त्याचा स्वतःवरती नीट विश्वास नाही, म्हणजे त्याचा सेल्फ इस्टीम लो आहे, लो सेल्फ इस्टीमचा तो मुलगा आहे. म्हणून त्याचा सेल्फ इस्टीम स्वतःवर असलेला त्याचा विश्वास, स्वतःवर असलेला त्याचा ट्रस्ट हा वाढणं हा खूप गरजेचा आहे. मग ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणं, शिक्षक म्हणून, पॅरेंट्स म्हणून, मित्र म्हणून, ओळखीचा व्यक्ती म्हणून आपण ते वाढवणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यातच तो हळूहळू इंट्रोवर्ट करून कारण इंट्रोवर्ट तो चार लोकांमध्ये जात नाही, कारण त्याचा विश्वास नाहीये, स्वतःवरती विश्वास नाही म्हणून दुसऱ्यावरती विश्वास बसत नाही. म्हणून स्वतःवरचा विश्वास त्याचा वाढवणं या कालखंडामध्ये खूप गरजेचं आहे. येस जॉन सर. जॉन सर. कॅन यू हिअर मी? येस सर. हा, मी विचारत होतो की समजा आता खेडेगावामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस काही मनुष्य दारू पितात आणि गरिबी असल्यामुळं त्यांची मुलामध्ये आत्मशक्ती नसते. तर अशा मुलांसाठी आपण काय करू शकतो? म्हणजे त्यांचं सेल्फ इस्टीम फारच लो आहे आणि मग त्या सेल्फ इस्टीम लो असल्यामुळे ते ते जगामध्ये दुसऱ्यामध्ये जाऊ शकत नाही, बोलू शकत नाही आणि मग अशा अशा मुलांना मदत म्हणून आपण त्यांचं आत्मशक्ती कसं वाढवणार? एक्झॅक्टली सर, तुम्ही जे गोष्ट सांगताय ती कदाचित तुमच्या गावातली आहे किंवा तुम्ही हे असाल, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन गोष्टींचा मी इथं परत बोलतो की अनकंडिशनल लव्ह आणि अनकंडिशनल एक्सेप्टन्स, हे दोन दोन शब्द मी म्हटलो. ऍज अ तुम्ही शिक्षक म्हणून असाल, ऍज अ पॅरेंट्स म्हणून असाल किंवा परत मी सांगतो मित्र म्हणून असाल, त्याच्याशी नातेसंबंध व्यक्ती कधी व्यक्त होतो कोणाशी तुम्ही सुद्धा, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कोणाशी बोलता की तुमचा ज्याच्यावरती विश्वास आहे, तुम्हाला हे पक्क माहिती आहे की मी याला सांगितलं की हा दुसऱ्याला सांगणार नाही.
हा हा जेव्हा तुमचा एखाद्यावर गाढ विश्वास तयार होतो तेव्हाच तुम्ही एखादी गोष्ट त्याला सांगतात. सेम लहान मुलाचं पण तेच असतं की तो ज्या गोष्टी आहेत तो समोरच्याला कधी सांगतो की त्याचा विश्वास बसेल. कारण त्याचा लहान मुलांचा सहसा कोणावरती लगेच विश्वास बसत नाही. बऱ्याच वेळा असं वाटतं की लहान मुलगा आपल्याशी गोड बोलतोय, आपण त्याला चॉकलेट दिलं, हे दिलं, हा ना. कारण ते किशोर वयातली मुलं आहेत, त्यांना माहिती आहे ते आपल्याशी प्ले करतात, खेळतात ते आपल्याशी. आपल्याला असं वाटतं की नाही तो माझ्याशी खूप छान मित्र झालेला आहे, तो माझ्याशी खूप छान पद्धतीने बोललेला आहे, हे आपल्याला जाणवतं. पण तो ऍक्च्युअली तसं नाही, तो खेळत पण असतो ते पण आपल्याला. कारण आत्ताची मुलं खूप स्मार्ट आहेत, तुम्ही पाहिलं तर ते बोलतात एक आणि करतात एक. म्हणून त्यांचं नॉन व्हर्बल बिहेवियर ऑब्झर्व करणं आणि ते करून त्यांच्याशी ती अटॅचमेंट करणं की नाही नाही, की ते आपल्याशी का, त्यांना माहिती आहे की शिक्षक आहे किंवा शाळेतला काउन्सलर आहे, तुम्हाला याच्यासाठीच बोलणार आहे, तुम्हाला हेच सांगणार आहे, हे त्यांचे अजम्पशन्स आहेत. कारण आत्ताच्या मोबाईलच्या जगामध्ये त्यांनी हे ऑलरेडी तिथं पाहिलेलं आहे, तुम्ही जे काही त्यांना सांगताय ते करतात. मग त्यांच्यामध्ये तुम्ही जे रिलेशन्स तुमचं जे होईल, तुम्ही त्याच्याशी जे नातं संबंध जे हे कराल, ते नातं संबंध हे प्रॉपर पाहिजे. म्हणून अनकंडिशनल लव्ह आणि अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स. तो चुकला तरी ऍक्सेप्ट करा, कारण तो लहान मुलगा आहे ना, आपण पण चुकलो आहोत. तो चुकला तरी ऍक्सेप्ट करा, तो चांगला लागतोय तर तिथे त्याला अप्रिसिएशन करा. फक्त अप्रिसिएशन करताना आणि चुकीचं बोलताना सुद्धा आपण त्याला जास्त ओव्हर काही करणार नाही याची काळजी आपल्याला घेणं हे खूप गरजेचं असतं. कारण त्याचे सुद्धा परिणाम चुकीचे होऊ शकतात. येस सर. ओके, थँक्यू सर. येस सर. येस सर. येस सर. वायसीएम रिजनल सेंटर सर. हा सर, अनम्यूट करा ना स्वतःला. हा झालं सर. येस सर सर. बऱ्याच नमस्कार. बऱ्याच मुद्द्यांवर ब्रीफ केलं तुम्ही. आता आम्ही वी बिलॉंग टू स्पोर्ट्स फ्रॅटर्निटी. या गिट. Most potential area to arrest or restrict suicide percentage is sports according to our experience. आता आपल्याला असं निदर्शनास येईल, आपण डाटा पाहिला सुसाईडचा, तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्पोर्ट्समननी सुसाईड केलेलं पर्सेंटेज फारच अगदी अगदी निग्लिजिबल राहील. एक्झॅक्टली. कारण स्पोर्ट्समध्ये कसं आहे की इट इज अ पार्टिसिपेटरी प्रोसेस, ठीक आहे. आणि याच्यामध्ये व्यक्ती वारंवार हारत राहतो आणि हारून परत जिंकण्याच्या उमेदीने उभा राहून, म्हणजे ज्याला आपण रेझिलन्स म्हणतो, की हारून परत जिंकण्याच्या उमेदीने उभं राहणं, याची सवय लागते. म्हणून जीवनामध्ये ज्या विपरीत परिस्थिती येतात त्या विपरीत परिस्थितींना भांडण्याचे गुण आपोआपच डेव्हलप होतात. कारण कॉम्पिटिटिव्ह आहे स्पोर्ट्स प्लेजरेबल आहे, स्पोर्ट्स लर्निंग बाय डुईंग पार्टिसिपेट. एक्झॅक्टली. येस येस. स्पोर्ट्स इज अप्रिसिएशन अबाउट अदर्स, अप्रिसिएशन, आणि कोचकडनं अप्रिसिएशन पण येतं, त्यांनी आपली उमेद वाढते, आपल्या कॉन्फिडन्स वाढतो. स्पोर्ट्स क्रिएटिव्ह पण आहे, एखाद्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते आणि ती क्रिएटिव्हिटी स्पोर्ट्समध्ये दिसते या ऍक्टिव्हिटीमध्ये. कारण नवीन नवीन स्किल्स, नवीन नवीन स्ट्रॅटेजीज ते अप्लाय करतात आणि जिंकण्याच्या उमेदीने पुढे समोर जातात. कॉम्पिटिटिव्ह आहे, स्पर्धात्मक आहे, म्हणजे किती जास्त स्पर्धा असली तरी कॉन्फिडेंटली त्याला समोर जाऊन जिंकण्याची उमेदीने उभं राहणं. आणि जसं मी म्हटलं की टू डायजेस्ट डिफीट, हार पचवण्याची किंवा असफलता पचवण्याची क्षमता ही स्पोर्ट्समध्ये असते. हार्डवर्क करण्याची क्षमता येते. नंतर अगेन्स्ट विल काम करण्याची क्षमता असते. म्हणजे माईक टायसन होता, तो त्यांनी म्हटलं होतं की आय हेटेड एव्हरी मोमेंट ऑफ ट्रेनिंग, बट आय टोल्ड माय सेल्फ दॅट सफर नाव अँड रूल द वर्ल्ड फॉर एव्हर. म्हणजे आता सफर कर, अगेन्स्ट विल काम कर आणि मग जगावरती राज्य कर. तर असे अनेक उदाहरणं स्पोर्ट्सचे देता येतील यशस्वी लोकांचे, की जे विपरीत परिस्थितीतून किंवा हारण्याचा थोडा इनिशियली स्ट्रेस येतोच प्रत्येक खेळाडूवर, पण हारून त्या स्ट्रेसला ओव्हरकम कसं करायचं, ऍक्टिव्ह कसं व्हायचं, जास्त प्रॅक्टिस कसं करायचं, कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे, याची सवय स्पोर्ट्समध्ये लागते. म्हणून हे सांगण्याचा मला एक उद्देश हाच होता. आपण खूप छान लेक्चर दिलं, पण हा एक एरिया जो अत्यंत पोटेन्शियल एरिया आहे,
ज्याच्यामध्ये सुसाईड हे अरेस्ट करता येतील किंवा रिस्ट्रिक्ट करता येतील. कारण याच्यामध्ये या सर्व जीवनामध्ये येणाऱ्या विपरीत परिस्थितीमधनं मार्ग काढण्याचे उपाय आणि आपोआप आपल्यामध्ये आपली पर्सनॅलिटी पॉझिटिव्हिटीकडे कशी जाईल याची सर्व ट्रेनिंग हे स्पोर्ट्स फील्डमध्ये मिळतं. असं म्हणतात की स्पोर्ट्स फील्ड आर द लॅबोरेटरीज ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तर Yes. सकारात्मक पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचं हे खूप चांगलं स्रोत आहे. यामुळे आपल्या कॉलेजेस जे आहेत, जे आपले सेंटर्स आहेत, जे लोक इन्व्हॉल्व्ह आहेत, तिथे ब्रॉड बेसिंग ऑफ स्पोर्ट्स झालं पाहिजे. वा. आता आपण YCMOU मध्ये पण आपण स्पोर्ट्सला इन्क्लूड केलाय आणि आपल्या याच्यामध्ये आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये देखील दिवसेंदिवस स्टुडंट्सचं पार्टिसिपेशनचं पर्सेंटेज वाढत आहे. तर याच्यातनं आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या थ्रू सगळ्यांना मला अपील पण करावीशी वाटते, जर माझे हे विचार पटत असतील तर, की सगळ्या सेंटर्सनी ब्रॉड बेसिंग ऑफ स्पोर्ट्स, नॉट ओनली स्पोर्ट्स, कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये जसं तुम्ही म्हणाले की चित्रकला काढायला पाहिजे, चित्र काढायला पाहिजे, तर पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी आणि बेसिक म्हणजे सगळ्यात रूट हे आहे की कोअर जे आहे ते यू मस्ट बी ऍक्टिव्ह इन पॉझिटिव्ह थिंग्स. जसं तुम्ही म्हणाला गाणं म्हणा, काहीतरी कोणते तरी छंद असणं हे गरजेचं आहे. गरजेचे. आणि बस एवढं तुमच्या याच्यात मी व्यत्यय आणला येस, त्याबद्दल थँक्यू. नाही, व्यत्यय नाही सर, खूप छान माहिती वेळुकर सर आपण दिलीत. सर आपले रिजनल डिरेक्टर आहेत YCMOचे. सर स्पोर्ट्समॅन असल्यामुळे स्पोर्ट विषयीचं त्यांचं माहिती सर आपण थोडं आपण ब्रीफ घेतला आणि आपण पुढे आपलं कुलगुरू सरांच्या मार्गदर्शनाने आपण हे सेशन्स आपण कंटिन्यू घेणार आहोत. काही ऑफलाईन सेशन्स पण आपण घेणार आहोत. ऑनलाईन तर घेतो आहोत आपण ऑफलाईन पण घेणार आहोत. तेव्हा आपण स्पोर्ट्सचा मुद्दा प्रॅक्टिकल प्रॉपर काय करू शकतो आपण हे ऑफलाईन ट्रेनिंगच्या वेळेस आपण नक्कीच घेणार आहोत. धन्यवाद सर, खूप छान तुम्ही. आपल्याला देता येईल, काही प्रॉब्लेम नाही. येस सर, येस सर, येस सर, थँक्यू सर. वेलकम सर. येस सर, येस सर, येस. आपण एक शेवटचे 2 प्रश्न घेऊया. उत्तम जाधव सर. सर नमस्कार सर. नमस्कार सरजी. येस. आपलं असे लेक्चर्स वरचेवर व्हावेत ही आमच्या रिजनच्या वतीने मी आपली विनंती करतो. आणि नक्कीच सर. अत्यंत चांगली माहिती मिळाली, त्याच्यामुळे मी पुढच्या ह्या शैक्षणिक वर्षात MA सायकोलॉजीला प्रवेश घेण्याची माझी मानसिकता तयार झालेली आहे. बरं. येस सर, Yes, थँक्यू thank सर, you. थँक्यू. येस सर, येस सर, थँक्यू सर. थँक्यू सर. येस सर, येस. येस, झिओमी म्हणून आहे, कोणाचं नाव नाहीये. येस सर. सर माळे माहित की माहिती नाही. झिओमी 220116 PI. ठीक आहे. संतोष सर, शेवटचा प्रश्न घेऊया आपण. येस संतोष सर. संतोष सर अनम्यूट करून बोलू शकता. हॅलो येस सर. सर, येस सर. सर फक्त मला विचारायचं, सोशल मीडिया डिटॉक्स बद्दल, डिटॉक्स करण्याबद्दल तुम्ही काय आणखी काय जास्त माहिती करू शकाल का सर? एक्झॅक्ट सर, सोशल मीडिया डिटॉक्स करण्याचे अनेक असे खरं तर उपाय आहेत. मुळात आपण काय असतो, आपण सोशल मीडिया का वापरतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. की आपण एंगेज, स्वतःला ह्युमन टेंडन्सी आहे की स्वतःला हा माणूस हा स्वतःला एंगेज करण्यासाठी हे करतो. म्हणजे त्याला दुसरं बऱ्याच वेळेस काही काम आहे की, आणि इंटरेस्ट आणि एंगेजमेंट, आपण जास्त एंगेज जिथं असतो तिथे आपला इंटरेस्ट असतो. मग आपण अभ्यासात पण एंगेज करतो. मग अभ्यासात लोक पोरं का एंगेज करत नाहीत किंवा आपल्या कामावरती का एंगेज करत नाही, तो सोशल मीडियावरतीच का एंगेज राहतो. याचं कारण आहे की मुळात आपलं जे मन आहे किंवा आहे की आपल्या डोक्यामध्ये, ब्रेनमध्ये डोपामाइन नावाचं एक केमिकल आहे. ज्याला हे डोपामाइन केमिकल काय करतं, वाढलं की त्याला जर आपण आपल्याला कोणी गिफ्ट दिला किंवा काही गोष्टी आपल्याला भेट दिली की आनंद होतो, आनंद सिक्रेशन होतो. म्हणजे डोपामाइन ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस आपल्याला हे आनंद जास्त होतो. मग अभ्यास करताना तो आपल्याला कोणी गिफ्ट मिळत नाही, आपल्याला कोणी काय म्हणतो त्याला शाबासकी देत नाही. तेच मी गेम खेळतोय, मला सोशल मीडियावरती मला लाईक्स मिळत आहेत, है ना, मी हे पाहतोय, त्याच्यातून मला तो जास्त आनंद माझा सिक्रेट तिथे होतोय, म्हणून मी जास्त त्याच्या आहारी जातो. मग त्याच वेळेस माझ्या वेगळ्या सोशल मीडिया वापरत नसताना माझ्या काही हॉबी होत्यात, मला आवडणारे माझे काही छंद होते, ते आता आपण तितक्या प्रमाणात नाही जोपासत. मग हळूहळू जसं आत्ता सरांनी सांगितलं की आपण थोडं मोबाईलवरचे गेम खेळण्या अगोदर ग्राउंडवरचे गेम खेळले पाहिजेत.
ग्राउंडवरती जाऊन आपण स्पोर्ट खेळलं पाहिजे. त्याचबरोबर आपण इमोशन्स नाही करण्यासाठी वेगवेगळे डान्स असतील, म्युझिक असेल, इकडे आपण गेलं पाहिजे. रीडिंग केलं पाहिजे. आपलं रीडिंग, पुस्तकाचं रीडिंग, आपण बऱ्याच वेळेस आपण सोशल याच्यावरती साईट्सवरती आपण रीडिंग करत असतो, पण आपण बुक्स जे आहे, आपण हार्ड कॉपी बुक्स आपण वाचत नाही, ते आपण वाचले पाहिजे. ट्रॅव्हलिंगला गेलं पाहिजे, नेचर एक्सप्लोअर केलं पाहिजे. नेचर हा सगळ्यात महत्वाचा आहे. आपलं मुळात ह्युमन नेचर आणि तो नेचर म्हणजे नेचरचा अर्थ आपल्या नैसर्गिक आपलं वर्तन आणि निसर्गाचं वर्तन हे आपण मॅच करू शकतो का एकमेकाशी. आपण कारण आपण जातो किल्ले येतो, याच्याने येतो, पण आपण एक्सप्लोर करतो का की निसर्ग असाच का राहतोय ठराविक सिच्युएशन मध्ये, त्याच्याविषयीचे विचार एक्सप्लोर करणं आपल्याला खूप गरजेचे आहेत. त्याच्याने आपण हळूहळू डिटॉक्स होतो. आज आपण 3 तास मोबाईलचा वापर करतोय तर एकदम नाही सुटणार, तर आपण उद्या काय करू, 3 तासाच्या ऐवजी आपण त्याला 2 तास 45 मिनिटावरती आणू. मग अजून हळूहळू 5 मिनिटं कमी करू, 5 मिनिटं कमी करू, आणि हळूहळू हे झाल्यामुळे आपण ते कमवू शकतो. जसं आता सरांनी चॅटबॉक्स सांगितलं, ऍप्रिसिएशनचा अभाव आहे, कोणी चांगलं म्हणत नाही, पण तिथे आपण टाकली पोस्ट टाकले की सगळे त्याला अप्रिशिएट करतात. खूप छान फोटो आहे, खूप छान पोस्ट केली असं टाकतात, हे अप्रिसिएशन करतात. ते आपल्याला चांगलं वाटतं ना. कोणी मला चांगलं म्हटलं की एक ह्युमन नेचर आहे, अरे वा खूप छान वाटतंय, म्हणून मग त्याच्या आहारी जास्त आपण बऱ्यापैकी जातो. मग हळूहळू आपण ते कमी करून डिजिटल डिटॉक्स होऊ शकतो. त्याच्यासाठी काही थेरपी पण आहेत. जर आपल्याला खूप असं वाटतं की ॲडिक्शनच्या आहारी गेलं तर कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणून आहे, किंवा संमोहनाचे थेरपीज आहेत. याच्याद्वारे आपण हे डिजिटल डिटॉक्स आपण करू शकतो, किंवा आपल्या हॉबी जोपासून आपण करू शकतो. येस आकाश सर. थँक्यू. येस, थँक्यू. आकाश सर, शेवटचा प्रश्न. पहिलं सर्वप्रथम सर धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. आणि दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी घडामोडी चालू आहेत त्याच गोष्टीवरती तुम्ही आज करंटली आम्हाला अपडेट दिला आहे सर, त्याबद्दल धन्यवाद. माझा एक छोटासा प्रश्न आहे सर, कॉमन आहे. एक व्यक्ती आहे सर, म्हणजे माझा मित्रच आहे. तो सध्या थोडा विचारसरणी त्याची थोडी हलावून गेलेली आहे. म्हणजे तो जॉब करत होता आणि जॉब करता करता थोडं टार्गेट बेसवरती काम होतं. विचार करण्याची क्षमता त्याची थोडी दुमत झालेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्याला आता उदाहरणार्थ तुम्ही आम्हाला ज्या गोष्टी सांगताय त्या गोष्टी तुम्ही आमच्या हितासाठी सांगताय, चांगल्या गोष्टी सांगताय, परंतु माझी जर भावनाच नसेल तुमच्या गोष्टी ऐकण्याची, किंवा माझे विचार असतील तुम्ही निगेटिव्ह, तुमच्याबद्दल तुम्ही काहीतरी आम्हाला वेगळंच सांगताय, ही गोष्ट त्याच्या भावनामध्ये चालू आहे सर. तर त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे? सर, आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे म्हणतायत की सगळ्यात महत्वाचं मूळ असतं. आता आपल्या वेळेस बऱ्याच वेळेस मराठीत म्हण पण आहे की आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, आपण त्याला स्वतःलाच पाणी पिण्यातो, आपण त्याला पाणी नाही पाजू शकत. पण चला शेवटी तर पाणी त्यालाच प्यायचं आहे. म्हणजे त्याला स्वतःत बदल घडवायचा आहे. मला जे माझे विचार आहेत ते करायचं आहे. फक्त ते त्याला कसं वाटेल, ते कसं करेल, त्याच्यासाठी ॲज अ मित्र म्हणून तुम्हाला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. तर मग तो तुमचा खरंच चांगला मित्र असेल तर आपण किती पद्धतीने तुम्ही त्याला ते सुधारण्याचा किंवा ते विचार हे करण्याचा आपण प्रयत्न केला. एक त्याचबरोबर त्याचं माइंडफुलनेस टेक्निक्स आपल्याकडे आहेत, माइंडफुलनेसच्या टेक्निक्स आहेत. मग त्याच्यात योगा, आपलं प्राणायाम असतील, श्वासोच्छवास. माइंडफुलनेस म्हणजे काय, आजच्या परिस्थितीला जगणं, श्वासाची साधी. आपण आजचा आजच श्वास घेतो, कालचा आता घेणार नाही, किंवा उद्याचा आता घेणार नाही. आपण आत्ताचा श्वास आत्ताच घेतो. म्हणून आत्ताच्या प्रेझेंट सिच्युएशन मध्ये त्याला जगण्यासाठी आपण खरं तर प्रवृत्त करणं एक. दुसरं, तुम्ही ज्या अर्थाने तो म्हणतायत की त्याला आता तज्ज्ञाची गरज आहे एकंदर त्याच्या सिच्युएशननुसार, म्हणून त्याला एक प्रॉपर काउन्सिलरकडं, सायकोलॉजिस्टकडं आपण त्याची भेट घडवून आणा. आणि तिथं गेल्यानंतरून तो सायकोलॉजिस्ट त्याच्या पद्धतीने त्याचं 1-to-1 काउन्सिलिंग करेल, 1-to-1 काही थेरपीज करेल, आणि त्याच्यातून त्याचे विचार तो प्रवृत्त, त्या विचारापासून त्याला दूर करण्याचा तो प्रयत्न करेल, निगेटिव्ह विचारांपासून. तर तो एक मदत आपण करू शकतो. किंवा आपलं टेलिमानस म्हणून महाराष्ट्र सरकारचं पण एक आहे, तुम्ही फोन केला तरी टेलिमानसवरून आपल्याला त्यांना ती मदत होऊ शकते. ते काउन्सिलर जे असतात ते त्याला मदत करू शकतात ह्या सिच्युएशन मध्ये. येस, थँक्यू येस सर. सर. येस सर, आपण थांबूया. बराच वेळ आपला झालाय, आपण सर्व जॉईन झालात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्व रिजनल डायरेक्टरचेही त्यांनी धन्यवाद. त्यांनी खूप शॉर्ट नोटीसवरती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्क्युलर पाठवून, मेसेज पाठवून बऱ्यापैकी एक 498 म्हणजे जवळजवळ 500 लोक या संपूर्ण याच्यामध्ये आज जॉईन होते. त्या सगळं जॉईन झालेल्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि
पुन्हा आपण असे सेशन्स आपण वारंवार आता घेणार आहोत. जसं उत्तम सरांनी म्हटलं की आपण तसे घेणार, तसे आपण वेगवेगळ्या टॉपिक्सवरती घेणार आहोत. हे आपण जस्ट आज ब्रीफ ओव्हरव्ह्यू म्हणून आपण घेतलं. याच्यातले एक एक कंटेंट घेऊन आपण पुढे सेशन्स घेणार आहोत. माननीय कुलगुरूंच्या आपण मार्गदर्शनाने आपण ते सगळं करू. आणि त्यांचा एक मोटिव्ह असतो की सगळ्यांना माहिती आहे की चांगलं आपल्या विद्यार्थ्यांना काय चांगलं अजून देता येईल, काय करता येईल त्यांच्यासाठी, ते एक मोटिव्ह असतो. त्या उद्देशाने आपण हे सत्र सेशन सुरू केलेले आहेत. पुन्हा एकदा आपलं धन्यवाद. मी थांबतो आहोत. काही असतील तर आपल्याला मदतीसाठी, सायकोलॉजिकल मदतीसाठी पण काही नंबर्स किंवा काही विद्यापीठाकडून काही कळवले जातील. आपण त्याचाही विचार करत आहोत. आपण ऑनलाईन काउन्सिलिंग चालू करू शकतो का, त्याच्यावरती विचार सुरू आहे. ते तुम्हाला नंतर तसं कळवलं जाईल. कन्सर्न रिजनल ऑफिसेस कडून आपल्याला ते कळेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद आणि थांबतो.